EWS कोण आहे? EWS फिमेलमध्ये कोण आहे काय? कोणच नाही EWS सर्टिफिकेट. आप EWS वाल्यांची चांदी आहे. कट ऑफ बघितलं EWS वाल्यांचा. EWS फिमेल 28 मार्क लागले कट ऑफ. मला वाटते ऋतिका EWS फिमेल आहे मॉर्निंग बॅचची. हां, EWS ओपनवाल्यांचं बघितलं 35 कट ऑफ लागले. ऋतिका झाली क्लिअर. मनोहर सर पण झाले असतील क्लिअर बिकॉज डिफेन्सचा कट ऑफ 0.25. झाली ती. काय बाकी कट ऑफ वॉज व्हेरी हाय. 50.25 इट इज. याचा अर्थ समजताय काय? कॉम्पिटिशन लेवल जबरदस्त आहे. कारण मी ॲनालिसिसच करत होतो. थोडंफार बघितलं काय ग्रुप सीचा रिझल्टचा थोडंफार. टोटल नंबर ऑफ स्टुडंट किती घेतले मी? 1885 जागा काहीतरी आहेत. 31,283 लोक आहेत कारण असाच आसपास आकडा आहे. आणि 16.75 टाइम्स. तरी पण तुम्ही लक्षात ठेवा की ओपन जनरल, SC जनरल, OBC जनरल, SC BC जनरल सगळ्यांचं 50.25 आहे, विच इज व्हेरी हाय. टेक्निकली व्हेरी हाय. हा 45 गेला पाहिजे होता. 50 मीन्स व्हेरी हाय. ह्याचा अर्थ आहे की आपण जे एक्सपेक्टेड करतोय एक आकडा त्याच्यापेक्षा 3 मार्क अप लागतोय. फिमेलवाल्यांचा ठीकठाक लागला 47. इट वॉज एक्सपेक्टेड 47.25. 3 मार्क्स खाली गेला. बट 50.25 इज व्हेरी हाय ग्रुप सीच्या लेवलनी. त्याचा अर्थ व्हेरी हाय कॉम्पिटिशन. मेरा 69 स्कोर था. त्याच्यानंतर आत्ता 552 वॅकेन्सी गट बल आहेत. जर आपण 17 टाइम्स केलं किती होतं आहे? 17,600 9,525 9,600च्या आसपास. येस 9,600. तो सोचो 31,000 लोग 50 से ऊपर है तो 9,000 में आने के लिए कितना लगेगा? दॅट इज द रियल कॉम्पिटिशन. गट का तर तुमची निघून जाईल कन्फर्म आहे सगळ्यांची बिकॉज जागाच 5,000 येणार आहेत. दॅट इज शुअर. म्हणजे गट क जरी 5,000 जागा आल्यात तर हा कट ऑफ काही जास्त पण खाली नाही जाणार मागच्या वेळी सगळा. बट एक पकडा 35-36. बट मेन टार्गेट इज ग्रुप बी. ग्रुप बीमध्ये टॉप 9,000मध्ये यायला लागणार आहे. टॉप 9,000मध्ये आत्ता जर आहे पेपर एकदम डिफिकल्ट आला तरी 55+ स्कोर करावा लागेल. आणि जर गट कच्या लेवलचा आला तर 60+ स्कोर करावा लागेल, विच इज पॉसिबल. कारण गणित तुम्ही जर बघितलं तर 20पैकी 20 पॉसिबल होते गट कमध्ये. कारण मी स्वतः 19 केलेले, सगळे 19 राईट आहे बिकॉज सगळे असे सोडवता येतात म्हणजे विदाऊट पेन. म्हणजे माझ्या स्टाईलने मी सांगतो आहे, नॉट बट इट शुड बी युअर प्रॅक्टिस. अजून काय नाही. अजून एनी अपडेट्स? तुमच्याकडे काय अपडेट्स आहेत महाराष्ट्राच्या भरतीला घेऊन? नाही म्हणजे बऱ्याच दिवसानंतर आलो ना, मग तुम्हाला काय अपडेट असेल या तर मीच सांगतो है ना. मग ठीक आहे. GR वाचला महाराष्ट्र शासनाचा, देवेंद्र फडणवीसने दिलेला. आता काय झालं की सगळं 2023 नंतरच्या जेवढे पण सरळ सेवेचा आकृती बंद करण्यात आले. म्हणजे इथून पुढे TCS IBPS परीक्षा घेणार नाही, सगळ्या MPSCकडे वर्ग झाल्यात. मग इट इज हाय एक्सपेक्टेड जुलै नाही तर ऑगस्टला एक नवीन ॲड येईल आणि दॅट विल बी MPSC सरळ सेवा प्रशासकीय सेवा. MPSC नॉन गॅजेटेड अराजपत्रित प्रशासकीय सेवा करून एक नवीन परीक्षा येईल. आणि त्या नवीन परीक्षेमध्ये सगळं सरळ सेवेचे 5,000 ते 10,000 वॅकेन्सी असू शकतात. इवन तलाठी पण त्याच्यातच असणार. 1723चा जो तलाठीचा ॲड आहे इट विल गो इन द MPSC. त्याच्यानंतर सेम ॲड येणार तांत्रिक सेवा. आता तांत्रिक सेवामध्ये त्यांनी काय केलं, आता समजा नेहरू सायन्स सेंटर आहे, तिकडे पण कर्मचारी आहेत ना, आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट आहे तिथं पण आहेत. पण तिथे एक स्पेसिफिक हे लागतं, फिजिक्स ग्रॅज्युएट नाहीतर कोणतरी सायन्स बॅकग्राऊंडवाला नाहीतर आर्किटेक्ट लागतो. ते सगळं तांत्रिक सेवेमध्ये टाकणार आहे. मग हे जी परीक्षा पद्धत म्हणजे कसं परीक्षा पद्धत घेणार आहे, म्हणजे प्रिलिम्स घेणार, मेन्स घेणार की डायरेक्ट सरळ सेवा सिंगल पेपरमध्ये मेरिट, ते डिसाईड करायचं आहे. आणि PSI ह्या वर्षीचा लास्ट इंटरव्ह्यू आहे. 2026ची जी बॅच आहे PSIचा लास्ट इंटरव्ह्यू असणार. तिथून पुढे 27मध्ये नसणार इंटरव्ह्यू, सगळे इंटरव्ह्यू कॅन्सल. बट 27ची परीक्षा पण वेळेवर होणार नाही आहे. व्हॉट इज द रिझन सांगा? येस, कुंभमेळा. कुंभमेळा नाशिकमध्ये आहे आणि इट विल गो 6 months. एक पकडा, कारण महाराष्ट्र शासनाचा 15,000 करोड रुपयाचा तो प्रोजेक्ट आहे पूर्ण तपोवनला सगळं घेऊन. म्हणून फेब्रुवारी ते ऑगस्टपर्यंत पुढच्या वर्षी त्याला हार्डली चान्सेस परीक्षा होतील. म्हणजे जे आत्ता समजा 12 जुलैची गट क झाल्यानंतर जी परीक्षा होईल नेक्स्ट इयर, जर राज्यसेवा घेता आली तर घेतील जूनमध्ये, नाही तर सीधा मग पुढच्या वर्षी ऑगस्ट सप्टेंबरला जातील. मग कॉन्सन्ट्रेट की ॲटलिस्ट
एक प्रिलिम्स कुठली तरी काढा, ही तर निघणार. गट का कन्फर्म निघते. 5,000 वॅकन्सी म्हणजे ही तर फेल नाही होऊ शकत तुम्ही. टायपिंग आहे ना ऑलमोस्ट सगळ्यांकडे, किती लोकांकडे नाही आहे. अरे तुम लोग तो UPSC वाले है यार, टायपिंग किधर करोगे. ठीक आहे ना. कॉन्सन्ट्रेट ऑन दिस राज्यसेवा. आणि हे अजून काय डाऊट आहे स्टार्ट करायच्या पहिले? महाराष्ट्र स्टार्ट करायचं. बुकलेट आणली आहे? नाही भेटली. मोरे सर नाही, मोरे सर थोडी देणार. नको त्याच्याकडे पण नाहीत ना, नोट्स नाहीत त्याच्याकडे, आकडा नाही येतो, मॅडमकडे असतो. कारण वी हॅव टू स्टार्ट महाराष्ट्र बिकॉज लेस डे. आज तारीख काय आहे? हां, आज तारीख सोमवार नाही आहे, 4 तारीख आहे. काय आहे, कोणचा नशा आहे? आज तारीख सोमवार, 4 मे. जर टेक्निकली मी सकाळी पण हाच हे काढला, 31 मे, 14 जून, 12 जुलैला होईल काय परीक्षा? हां, शक्यतो पोस्टपोन होईल शक्यतो. बिकॉज आता आज गटकाचा रिझल्ट लागला, त्याच्यानंतर फॉर्म भरायचं आहे आणि फॉर्म भरायला 15 ते 38 दिवसात परीक्षा. 7 जूनला त्याची मेन्स आहे गटकाची. कदाचित गटकाची मेन्स 7 जूनच्या बदली 12 जुलैला जाईल गटकाची मेन्स, आणि 12 जुलैची परीक्षा गणपतीत जाईल सीधा सप्टेंबर. असा हाय चान्सेस आहेत. म्हणजे असं होईलच नाही माहीत नाही, आयोगाने इगोवर घेतलं तर काही पण करतात. बट सध्या हाच टाईम टेबल आहे म्हणून आपण जाऊया. इथं किती दिवस राहिले? 31 आणि 4 तारीख काढा. आजचा दिवस तर झाला, 3.5 तास राहिलेत, 4.5 तास. मग त्याच्यात काहीच आउटपुट नाही. 26च ना? येस. आणि इथून 13 दिवस म्हणजे 39, 39 दिवस आहेत. 15 दिवस जर रिव्हिजनचे तुम्ही पकडलेत तर किती राहत आहे? 24 दिवस. मग 24 डेजमध्ये राज्यसेवा, जे प्रॉपर राज्यसेवा किती हे करत आहेत? हां, म्हणजे प्रॉपर राज्यसेवा आहे, यू हॅव व्हेरी लेस टाईम. सर्वात मेन जे सोर्स आहे की प्रॉपर राज्यसेवाचा पेपर कसा येईल, त्याच्यासाठी 17 मेचा गट बचा मेन्सचा पेपर बघायचा. गट बच्या मेन्सचा पेपर 2मध्ये इट विल बी पूर्ण पिक्चर क्लिअर होईल की हे लोक करंट अफेअर्स देत आहेत काय. बिकॉज असं मी ऐकलं आहे की करंट अफेअर्स 2023-22पर्यंत पाठी जाते आता. म्हणजे नुसतं 25चं वाचून काही उपयोग नाही. 2023-22 म्हणजे जे स्पर्धा परीक्षा 4-5 वर्ष अभ्यास करतायत त्यांनाच जमतं आहे फक्त. मग लेट सी काय होते. करंट अफेअर्समध्ये पण भरपूर सारे टेक्निकल गोष्टी विचारल्या जात आहेत. फॉर एक्झाम्पल, मुंबई पुण्यामध्ये आता कुठला हे झाला, प्रोजेक्ट ओपन झाला, मिसिंग लिंक. मग काय प्रश्न येऊ शकतो? कंबाईनला काय प्रश्न येईल आणि राज्यसेवेत काय प्रश्न येऊ शकतो करंटला? आयडिया लावा. थोडं PYQ ॲनालिसिस केलं असेल ना? क्या लगता है, क्या क्वेश्चन आएगा? कंबाइन में हिस्टोरिकल क्वेश्चन आ जाएगा कि रूट किसने ढूंढा मुंबई टू पुणे. दॅट इज देर इज वन ट्राइब शिंगरोबा करके. त्यांनी जो एडवर्ड कोणतरी होता, जो ब्रिटिशचा अधिकारी होता मुंबईत, त्यांनी तो रूट शोधला आणि दॅट इज कॉल्ड शिंगरोबा. शिंगरोबाचा डोंगर आपण बोलतो. मग तिथून कट होऊन होतो तो 1840चा हे आहे प्रश्न आहे. मग कंबाईनमध्ये आला तर हा प्रश्न येईल. आणि राज्यसेवा पॅटर्न तर सेम आहे. जसं आपल्या नर्मदा काट्यावर ह्याचं सरदार वल्लभभाई पटेलचा पुतळ्याच्यावर प्रश्न आलेला सेम येणार. मिसिंग लिंकचा हाईट विचारणार, लॉंगेस्ट ब्रिज आहे आणि कुठल्या 2 सिटीला कनेक्ट करतो, असं मल्टीलायनरमध्ये प्रश्न देतील. येस. आणि प्रोजेक्ट कुणाचा आहे? नॅशनल हायवेज ऑथॉरिटीकडे आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे आहे? सांगा. दॅट इज द मेन. MSRDCकडे आहे की NHAIकडे आहे हा प्रोजेक्ट? हां, दोघांचं हे आहे आता, तेच तर आहे. दोघांचं हे आहे, फंडिंग आहे 51% आणि 49% काहीतरी. बट शक्यतो NHAIमध्येच येणार. का? कारण मुंबई पुन्हा नॅशनल हायवे येतो ना, म्हणजे नॅशनल हायवेला स्कोप करून हे करतायत. दॅट इज द हे. सोर्स काय यूज करताय सांगा. करंट अफेअर्स काय करताय? मेन आहे ते सगळ्यांचा क्वेश्चन तेच झालं आहे की करंट अफेअर्स यूज काय करताय. चला रिव्हिजन लेक्चरमध्ये 2-3 लेक्चरमध्ये जरी हे केलं, बट तुमचा सोर्स काय आहे करंट अफेअर्स? हां, अजून पण जर तुमच्याकडं नसेल करंट अफेअर्सचा सोर्स तर सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचा आहे ना, यूट्यूबवर व्हिडिओ आहेत 2025चे, 3.5 तासाचे आहेत. यू शुड वॉच दॅट व्हिडिओ. भरपूर लोकांना मी ते रेफर करतो आहे बिकॉज 3.5 तास 4 तासाचे 2 व्हिडिओ आहेत. त्याच्यात सगळी पूर्ण वार्षिकी पुस्तक त्यांनी पूर्ण एक्सप्लेन केले. हां, मग दॅट विल बी गुड. म्हणजे टाईमपास करत करत असे 2-3 तासचे तुमचे व्हिडिओ होऊन जाणार. बिकॉज करंट अफेअर्स विल बी लिटिल बिट ऑफ डिफिकल्ट. कारण 2 सब्जेक्ट विल डिसाईड युअर जर्नी. 14 जून नंतर तुम्हाला करायचं काय.
फर्स्ट तर माझा अजून पण आहे मॅथ्स अँड रिझनिंग आणि सेकंड करंट अफेअर्स. मॅथ्स अँड रिझनिंगवर किती प्रश्न आहेत? 20. करंट अफेअर्सवर 15. म्हणजे हे 35 प्रश्न असे आहेत की देर इज अनसर्टेनिटी, म्हणजे आपण प्रेडिक्टच नाही करू शकत की व्हॉट विल बी द क्वेश्चन. इतिहास समजा तुम्ही 300 पान वाचलं, किती टाईम लागेल 300 पान वाचायला? जर म्हणजे असं नंबर ऑफ आवर्समध्ये केलं तर 300 पान वाचायला किती टाईम लागेल? म्हणजे जनरल बोलतोय मी. कितना? 240 आवर्स, 240 घंटा. अरे सुबह एक ने 24 घंटा बोला, 300 पेजेस पढ़ने 240 घंटा लगेगा, मतलब 1 घंटे में एक ऑलमोस्ट. इट विल टेक 24 आवर्स. मतलब मैं क्वालिटी वाला बोल रहा हूँ, ऐसा नहीं कि एक दिन पूरा ही बैठे हो. 24 आवर्स इतिहासाचं समजा वाचायला लागतंय आणि जर 24 तास गणित प्रॅक्टिस केलं, आउटपुट सर्वात जास्त कुठून येणार? मॅथ्स रिझनिंग. 24 तासामध्ये तुम्ही ॲटलिस्ट 12 टॉपिक्स करू शकतात मॅथ्स रिझनिंगचे. आणि 12 टॉपिक्स म्हणजे ते जे आयोगाचे फेवरेट असतात, अल्फाबेटिकल सिरीज, दिशा, नातेसंबंध, सिलोगिझम, त्याच्यानंतर व्हेन डायग्रामवर येतात प्रश्न, मिसिंग नंबर सीरीज येते, त्यानंतर बघू शकता टाइम डिस्टेंस स्पीड. उसमें बात आहे की 3 औरत इतने दिन में काम करते, 5 इसने इसमें, दोघं जर एकत्र केले तर किती दिवसात काम होईल. हे सगळे फिक्स्ड क्वेश्चन आहेत. मग ते जर गेलं तर तिथून तुम्हाला चांगला आउटपुट भेटेल. रॅदर देन जरी पॉलिटी तुम्ही पूर्ण वाचताय, गॅरंटी काय तुम्हाला लक्षात येईल तो पॉईंट, है ना? असं सांगितलं आर्टिकल नंबर 359 हो गया ना. एमर्जन्सी रिलेटेड आहे, फायनान्शियल एमर्जन्सीचे कंडिशन्स आहेत त्याच्या पहिलेचे. हे 359 बोला मैंने. हाँ यस रिलॅक्सेशनवर आहे. प्रोक्लेमेशन ऑफ एमर्जन्सी फंडामेंटल राईट्स 357 आहे, त्याच्यानंतर 358 आहे, एक दुसरा आहे जे जर्मनीकडूनच घेतला, आणि 359वर कंडिशन्स आहेत थोडेफार, आणि 60वर फायनान्शियल एमर्जन्सी आहे. एक्झाम्पल दिला, असं घेऊ नका. चलो नाउ वी विल स्टार्ट द बिगेस्ट थिंग. नोट्स नाहीच आहेत. किती नोट्स किसके पास है? ओह माय गॉड, आज लेके आए. हां तेच आहे ना. बिकॉज काय काय करणार, 5 शिकवणार, मग मी 5 मिनटं देईल, मग ते वाचा, मग पुढचे 5 शिकवणार, मग त्याच्यात 5 मिनटं देईल. आहे ना, ॲटलिस्ट रेफरन्सला मागचं टाईमच असेल, बिकॉज ते मॅडम असतील तर नोट्स तुम्हाला हे करता येतील. चलो सुरू करते. इतिहास विल टेक 4 लेक्चर्स. तिथून पुढं आता कसं अरे हे आहे मला माहीत नाही शेड्यूल, बिकॉज कारण बोरिवलीत पण मला संपवायचं होतं, मग ते 2 वीक तर तिकडंच होतो मी पूर्ण. तर इकडं लेट्स सी की आज 4 तारीख आहे, कितीपर्यंत 20 तारखेच्या आज संपवता येण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे, सो दॅट थोडंफार तर ॲटलिस्ट ग्रुप बीला तरी मला थोडंफार लेक्चर भेटतील जे रिव्हिजनचे असतील, जे मला घेणं विच इज प्रेडिक्टेबल आहे. कारण काही प्रेडिक्टेबल टॉपिक्स आहेत की आय वॉन्ट टू शेअर समथिंग. फॉर एक्झाम्पल स्ट्रेट ऑफ हॉर्मुजवर एक प्रश्न येऊ शकतो की स्ट्रेट ऑफ हॉर्मुज कुठल्या 2 सीला कनेक्ट करतो? पर्शियन गल्फ आणि तिकडून रेड सी, अरेबियन सी. अरे गल्फ ऑफ ओमान है उधर, अरेबियन सी को किधर जा रहे हैं? यस, अरेबियन सी किधर. मग दॅट इज समथिंग की हे तिथून काही जे प्रश्न आहेत की वी कॅन डायरेक्टली प्रेडिक्ट. मग असे जे आहेत की आय वॉन्ट टू डिस्कस, बट फर्स्ट हे सुरू करूया. इतिहास अडकलं आहे आपलं थोडंफार. जगन्नाथ शंकर सेठ, लाईनीत जावा, तेवढंच येतात प्रश्न. कंबाईनला भरपूर सोपे येतात प्रश्न. 2 तरीकेचे प्रश्न येतात, 3 आहेत ऑलमोस्ट. एक तर येतो मॅच द कॉलम. इथं समाज सुधारक देतील आणि इकडं त्यांचं काय न्यूजपेपर असेल, कुठलं काय संस्था खोलली असेल, आता त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन देतील, मॅच द कॉलम. दुसरा प्रश्न असणार, 4 वाक्य देतील, समाज सुधारक ओळखा, असं असेल. आणि तिसरा असेल की डायरेक्ट त्या समाज सुधारकाचं म्हणजे डायरेक्टली काहीतरी सांगतील की ह्यांनी काय स्थापन केलेलं, आणि डायरेक्ट फुलटॉस प्रश्न असतो. एकदा प्रश्न मी आता थोडं मागच्या वीकमध्ये बघत होतो, समाज सुधारक दिले आणि त्यांचं जन्मस्थान दिलेलं, कोण कुठे जन्मलं, म्हणजे इतक्या डेप्थमध्ये जायला लागले MPSC. फॉर एक्झाम्पल हे ना मुरबड, लक्षात ठेवायचं. येस, मुरबड यांचं आहे. मग सातारा कोणाचं आहे, नाशिकला कोण जन्माला आलं, दॅट इज समथिंग की थोडंफार लक्षात ठेवा. चला, जगन्नाथ शंकर सेठ 1803 ते 65. लाईनीत, तुम्ही पण लाईनीतच लक्षात ठेवा. इट इज व्हेरी इझी. समाज सुधारक टॉपिक व्हेरी इझी आणि लक्षात पण राहतं, आणि इट इज डायरेक्ट क्वेश्चन आहे.
हाच टॉपिक लक्षात ठेवा. जर सरळ सेवा झालं, तलाठी भरती झाली, कुठली पण झाली, सेमच आपल्याला सिलेबस आहे, ऑलमोस्ट सेम. म्हणजे इतिहासाचा सिलेबस सेमच असणार आहे, म्हणून एकदाच वाचा. चला, 10 फेब्रुवारी 1803 रोजी जन्म, ठाणे जिल्ह्यातील मुरबड हे मूळ गाव. तर पहिला पॉईंट हेच होतं की मुरबड हे मूळ गाव. मुरकुटे हे त्यांचे उपनाव. लहानपणी वडिलांचा मृत्यू. संपत्तीचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी केला. ह्यालाच जे इंग्लिशमध्ये बोलतात ना, कुठला वर्ड आहे? इंग्लिश में क्या बोलते हैं उसको, मतलब फिलैंथ्रोपिस्ट, बराबर आहे ना स्पेलिंग? ना, आय एम नॉट कॉन्फिडंट स्पेलिंगमध्ये. फिलॅन्थ्रोपिस्ट बोलतात. फिलॅन्थ्रोपिस्ट म्हणजे थोर समाजसुधारक, जे फक्त म्हणजे स्वतःची जी संपत्ती आहे ते मॅक्झिमम कार्यासाठी यूज करतात. फॉर एक्झाम्पल रतन टाटा, टाटा समूह ग्रुप, दॅट इज फिलॅन्थ्रॉपी ग्रुप, की जे लोक कल्याणासाठी कामं करतात. विधानाचा खेरीज आमचा उद्धार होणार नाही असे एल्फिस्टनने स्पष्ट सांगितले होते. 1822 साली बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ही संस्था स्थापन. या देशात शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी स्थापन झालेली ही पहिली संस्था. शिक्षणाचा प्रसारासाठी पहिली संस्था देशात 1822 बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन, जगन्नाथ शंकर सेठ. मुंबई व मुंबई बाहेर अनेक शाळा सुरू केल्या. बाळशास्त्री जांभेकर, सदाशिवराव छत्रे यांनी फार मोठे कार्य केले. म्हणजे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन आलं तर बाळशास्त्री जांभेकर, सदाशिवराव छत्रे आणि जगन्नाथ शंकर सेठ. लक्षात ठेवायचं, पहिला जो माणूस होता ऑलराऊंडर होता, जगन्नाथ शंकर सेठ. दुसरं जे आहे कोण आहेत सिक्वेन्समध्ये? बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर इज रिलेटेड टू एज्युकेशन. जेवढे फार एज्युकेशनची कामं आहेत ते बाळशास्त्री जांभेकरनेच केलेत. लक्षात ठेवायचं. न्यूजपेपर पण त्यांनी काढला, भरपूर महत्त्वाचे पुस्तकं पण त्यांनी हे केले, एज्युकेशनसाठी त्यांनी काम केलं. येस. एल्फिस्टनच्या स्मारकासाठी जमवलेल्या फंडातून एल्फिस्टन कॉलेज सुरू केले. सरकारकडून बोर्ड ऑफ एज्युकेशनवर नानांची नियुक्ती. याच बोर्डाचे 1856 साली विद्या खात्यात रूपांतर. बोर्ड ऑफ एज्युकेशनचे जे सदस्य होते आणि तेच बोर्ड ऑफ एज्युकेशन नंतरला एज्युकेशन डिपार्टमेंट झाला, हेच दिले. म्हणजे फर्स्ट ऑलराऊंडर आहे नाना शंकर सेठनी. प्रत्येक सती प्रतिबंध असेल, एज्युकेशन असेल, त्याच्यानंतर बाकी जे मुंबईतल्या सर्वात मोठ्या काही काही जे इमारती असतील, जे जे हॉस्पिटल असेल, त्याच्यानंतर ग्रँड मेडिकल कॉलेज ते जे जे हॉस्पिटल झालं, त्यानंतर हॉर्टिकल्चर हे झालं, सगळे सेंटर्स ते नाना शंकर सेठनीच उभा केलेत. 1845 साली दादाबाई नवरोजी, डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी स्थापन केलेले स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची मुंबईत स्थापना केली. त्यास नानांनी सर्वतोपरी सहकार्य केले. पहिले बघितलं बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन, नाना शंकर सेठ, बाळशास्त्री जांभेकर, सदाशिवराव छत्रे, 1822. त्याच्यानंतर 1845 स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी, भाऊदाजी लाड, नाना शंकर सेठ आणि दादाबाई नवरोजी. यस. स्वतःच्या जागेत जगन्नाथ शंकर सेठ मुलींची शाळा काढली. ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना करण्यास सहभागी केले. मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो. हा भरपूर वेळा प्रश्न आलाय, म्हणजे मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो. त्याच्यानंतर 1822 बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटीची स्थापना केली. वरील जे संदर्भ आहे कोणत्या समाजसुधारकाशी रिलेटेड आहे असा प्रश्न येतो. जे जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या स्थापनेचा नानाचं प्रयत्न होते, म्हणजे त्यांनी ते पण हे केलं. आणि मुंबई टू पुणे रेल्वे मार्ग आहे ना आपला, जो बोरघाटातनं जातो, जे आपलं खोपोलीवरनं जो रेल्वे जातो, त्याच्यात पण नानाचं सहकार्य मोठं होतं. बिकॉज पहिली रेल्वे लाईन कधी झाली? 16 एप्रिल 1853, बोरीबंदर टू ठाणे. सेकंड रेल्वे लाईन आ गए ना, फर्स्ट गए है ना. यू ओनली नो द फर्स्ट मॅन टू रीच द अर्थ, हु इज सेकंड, है ना. सेकंडवरच महत्त्वाचं आहे. सेकंड रेल्वे लाईन लिहा, रानीगंज टू कोलकाता 1854. कुठंतरी रानीगंज टू कोलकाता लिहा लिहा, हा प्रश्न येणार. अरे कोलकातामध्ये काय, रानीगंज तर इकडं नसणार ना. रानीगंज कोलकाता. आज बेंगॉल इलेक्शन. हां, मग तेव्हा काय रेल्वे रूट काय थोडी असं टाकणार 500 किलोमीटर. लॉजिक लावा ना. 40 किलोमीटर तर मुंबई बोरीबंदर हे होता, ठाणे. रानीगंज टू कोलकाता सेकंड रेल्वे लाईन 1854. हां यस, रानीगंज टू कोलकाता. आणि त्याच वर्षी मग टेलिग्राम पण सुरू झाला, कलकत्ता टू आग्रा. आणि ते कुणाच्या कार्यकर्तीत झाला? लॉर्ड डलहौसी. यस. कलकत्ता रिझल्ट दे का इलेक्शन? बट ऑब्वियसली बीजेपी जीत गया.
कलकत्तापेक्षा लक्षात ठेवा कुठलं इंटरेस्टिंग रिझल्ट आला सांगा इलेक्शनचा. यस, तामिळनाडू. फर्स्ट टाइम इलेक्शन लढलं 62 वर्षानंतर कुठलं तरी सरकार असं डायरेक्टली पडलंय. मग लक्षात ठेवा तुमच्या पण आयुष्यात असा क्षण येणार विजय थलापती सारखा, म्हणजे जोसेफ विजय. म्हणजे तुम्ही डायरेक्टली परीक्षेला जाताय कॉन्फिडन्स, तो त्या माणसाला भरपूर कॉन्फिडन्स होता. स्वतःच्या ड्रायव्हरच्या मुलाला पण तिकीट दिलं, 57,000 का 58,000 मतांनी निवडून आला. दॅट वॉज द कॉन्फिडन्स. मग सेम कॉन्फिडन्सनी कधी कुणाचं आयुष्य चेंज होईल ना माहित नाही, म्हणून बी कॉन्फिडेंट. कारण जसं आजचा कट ऑफ लागला ना, EWS फिमेलवाल्यांना माहितच नव्हतं एवढा कमी जाईल 28 मार्क. मग दॅट इज द गेम की कधी पण कुछ भी हो सकता है. नहीं, मेरे को 100 था श्योर. हाँ, जब महाराष्ट्र ऐसा इलेक्शन हो सकते तो वेस्ट बंगाल क्यों नहीं. आई वॉज 100% श्योर बीजेपी आएगा. चलो, सामाजिक कार्य काय केले. 1846 साली म्युन्सिपल ऍक्ट संमत होण्याचा नानाचा प्रयत्न होता. ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी व जिओग्राफिकल सोसायटीच्या स्थापनेत नानाचा सिंहाचा वाटा होता. हा प्रश्न पण आलेला आहे. जेवढं मी मार्क करतो ना ते मार्क कर जावा. मुंबई ते ठाणे ही रेल्वे सुरू होण्यामागे नानाचे प्रयत्न होते आणि त्याच्यानंतर मग मुंबई टू पुणे पण त्यांचं हे होतं कार्य. त्याच्यानंतर नेक्स्ट 1852 साली दादाबाई नौरोजी यांच्यासह बॉम्बे असोसिएशन ही संस्था मुंबईत स्थापन केली. 1835 मध्ये जस्टिस ऑफ पीस या पदावर नियुक्ती केली. बॉम्बे असोसिएशन पहिली राजकीय संघटना. लिहा इकडं, पहिली राजकीय संघटना, फर्स्ट पॉलिटिकल ऑर्गनायझेशन. बाकीच्या सब्जेक्टचे सिलेबस झालेत कंप्लीट. हां, बाकी सब्जेक्ट जिओग्राफी हे संपत आलं असेल ना, पॉलिटी, इकॉनॉमिक्स. एप्रिल तर मी नव्हतोच इथं, 15 दिवस तर गावीच होतो. आणि आता 2 वीक ॲक्च्युली बोरिवली भरपूर पार्टी होतं. 1857चा उठाव चालू होता. 2 वीक कंटिन्युअसली तिथंच होतो बोरिवलीत. आणि पुढं पार्टी होत होतं ना, एकतरी तुमचं ऑलरेडी हे कंप्लीट झालेला मॉर्निंगचा पेंडिंग होता. मग महाराष्ट्र कसा सुरू करायचा ते माहीत नव्हतं. म्हणजे सॅटर्डेजला एकत्र सुरू करायचं की वेगवेगळा. मग दे हॅव डिसाइडेड वेगवेगळाच. चला, त्याच्यानंतर आचार्य आत्रे यांनी मुंबईचे अनविशिष्ट सम्राट असं नाना शंकर सेठला बोलले. आणि हा प्रश्न येतो की मुंबईचे अनविशिष्ट सम्राट असं नाना शंकर सेठला कोणी म्हटलं होतं. दॅट इज आचार्य आत्रे. येस, हा प्रश्न येतो आचार्य आत्रेवर. अजून काय आहे का नाना शंकर सेठबद्दल? नाही ना. तर फर्स्ट नाना शंकर सेठ आहेत. इम्पॉर्टंट पॉईंट परत सांगतो की मुरबूड येथे त्यांचा मुरबाड जे ठाणे जिल्ह्यातील हे आहे तिकडं त्यांचा जन्म झाला. त्याच्यानंतर 3 मोठे ऑर्गनायझेशन आपल्याला बघायचे. 1822 मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन, 1845 मध्ये स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी आणि 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशन. त्याच्यानंतर त्यांनी चांगली कामं काय केलीत. सर्वात पहिले तर आपल्याला बघू शकता एज्युकेशन रिलेटेड जे आहे जे स्कूल ऑफ आर्ट्सचं काम केलं. ग्रांट मेडिकल कॉलेज जे हॉस्पिटल आहे आता ते बनवण्यामध्ये त्यांचं भरपूर सारं योगदान होतं मोठं. त्याच्यानंतर बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्य झाले. नंतर तेच मग एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये कन्वर्ट झाला. त्याच्यानंतर मुंबई ते पुणे रेल्वे लाईनमध्ये पण त्यांनी काम केलं. इवन काम केलं मीन्स ही सपोर्टेड. आणि इवन बोरी बंदर टू ठाणेला जी पहिली रेल्वे लाईन जी टाकली 400 गेस्ट होते त्याच्यातले एक शंकर शेठ पण होते. यस, हे सगळे जे आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो. येस. सेकंड बाळशास्त्री जांभेकर. फर्स्ट ऑलराऊंडर होते, सगळ्या क्षेत्रात काम केलं. ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, एज्युकेशनमध्ये भरपूर सारं. पॉलिटिकल ऑर्गनायझेशन पण बॉम्बे बॉम्बे असोसिएशन त्यांनी स्थापन केली. म्हणून फर्स्ट वॉज ऑलराऊंडर. जे सेकंड जे आहे बाळशास्त्री जांभेकर, मोस्टली एज्युकेशन रिलेटेड वर्क त्यांनी केले. बाळशास्त्री जांभेकर आधुनिक महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक. येस, जर हा प्रश्न येतो लोक चुकतात. आधुनिक महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक लोक जगन्नाथ शंकर सेठ मार्क करतात, बट बाळशास्त्री जांभेकर इज द आन्सर है ना. म्हणून ते मी फिलॅन्थ्रोपिस्टचा वर्ड यूज केला, बिकॉज जगन्नाथ शंकर सेठ इज फिलॅन्थ्रोपिस्ट. पहिले समाजसुधारक विचारलं, आधुनिक महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक, इट इज बाळशास्त्री जांभेकर. आणि पहिले आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फटके. क्रांतिकारक मीन्स ॲग्रेसिव्ह नेचर. आणि समाजसुधारक मीन्स सामाजिक जे हे आहेत अंधश्रद्धा आणि हे सगळे आहे तिथं कुठंतरी डेव्हलपमेंटची कामं करतात. सेकंड डायलॉग आहे यांच्याबद्दल, मराठी वृत्तपत्राचे जनक, इतिहास संशोधक आणि विचारवंत. मराठी वृत्तपत्राचे जनक मीन्स त्यांनी फर्स्ट मराठी वृत्तपत्र काढला 1832ला. कुठला? दर्पण. त्याच्यानंतर सायन्स रिलेटेड एक मॅगझिन काढली 1840ला, दिग्दर्शन.
येस. त्यांचा जन्म पोंबुर्ले या खेड्यात रत्नागिरी जिल्ह्यात 6 जानेवारी 1812 झाला आणि 6 जानेवारीलाच आपण पत्रकार दिवस म्हणून बनवतो. येस. शाळेत विद्यार्थी म्हणून शिकत असतानाच गणिताचे शिक्षक होते. हा डायलॉग येतो. कोणते असे समाजसुधारक आहे जे शाळेत शिकत असतानाच गणिताचे शिक्षक होते? मी बोललो शिक्षण रिलेटेड काम आलं, सीधा डोळे बंद करून बाळशास्त्री जांभेकर मार्क करायचं. संस्कृत, इंग्रजी, मराठी, गणित, भूगोल, गुजराती, बंगाली, फारसी या भाषेचे ज्ञान होते. म्हणजे किती स्कॉलर माणूस होता. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी. आणि बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशनची स्थापना मागच्या जगन्नाथ शंकर सेटमध्ये बघितलं 1822. कोण होते? सदाशिवराव छत्रे, बाळशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकर सेट. त्याच्यातले डेप्युटी सेक्रेटरी होते ते बाळशास्त्री जांभेकर. एल्फिस्टन कॉलेजात प्राध्यापक व सरकारच्या शिक्षण खात्यात काम केले. गणित व विज्ञानावर आधारित शून्य लब्धी हे पुस्तक मराठीत लिहिले. हा प्रश्न अजून आलेला नाहीये, बट मॅच द कॉलममध्ये येऊ शकतो की शून्य लब्धी हे पुस्तक कोणी लिहिले? जगन्नाथ शंकर सेटनी एक पण पुस्तक लिहिलं नाही, लक्षात ठेवा. आणि तिथून पुढे मग पुस्तकं आपल्याला डायरेक्टली आहे. मग शून्य लब्धी इट इज रिलेटेड टू बाळशास्त्री जांभेकर. थोडंफार आज डेटा होणार, थोडा ब्रेन हे, बट लक्षात ठेवा प्रश्न पण आहे पुढं. 1832 साली दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक सुरू केले. फुलटॉस प्रश्न येतो कधी कधी. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक दर्पण. आणि बॉम्बे प्रांतात पहिले साप्ताहिक जर आलं तर बॉम्बे गॅजेट. हेरॉल्ड नाही, गॅजेट नंतर हेरॉल्ड आला आणि त्याच्यानंतर कुरिअर झाला आणि तोच टाइम्स ऑफ इंडिया झाला. बेनिट कोल्डन त्यांनी जे हे केलं. इंग्रजी व मराठी भाषेत तो निघत असे. म्हणजे पहिले जे साप्ताहिक होतं ते इंग्रजी आणि मराठी मिक्स भाषा होती. बट तरी पण आपण बोलतो की साप्ताहिक मीन्स दैनिक ना, दिवसाला. आणि मासिक मीन्स मंथली. येस. आणि वार्षिक मीन्स इयरली. 6 माही 6 मंथ्स. ठीक आहे. 1840 मध्ये दिग्दर्शन नावाचे मराठी मासिक सुरू केले. विज्ञानाचा प्रसार करणे हा उद्देश होता. म्हणजे सायन्स रिलेटेड त्यांनी मॅगझिन काढलं दिग्दर्शन. म्हणजे बाळशास्त्री जांभेकरबद्दल आतापर्यंत काय बघितलं की ते गणिताचे शिक्षक होते. त्याच्यानंतर एज्युकेशन डिपार्टमेंट 1822 साली बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशनचे डेप्युटी सेक्रेटरी. त्याच्यानंतर भरपूर साऱ्या भाषेचं त्यांना ज्ञान होतं. थर्ड पॉईंट झाला शून्य लब्धी हा गणित व विज्ञानावर आधारित एक पुस्तक त्यांनी लिहिले. त्याच्यानंतर दर्पण आपलं खोललं आणि मग मासिक म्हणून दिग्दर्शन. हे 6 पॉईंट झालेत. भारतीय ताम्रपट व शिलालेख यांचे संशोधन व वाचन करून अनेक निबंध लिहिले. त्यामुळे त्यांना आद्य इतिहासकार असे संबोधले जाते. येस. महाराष्ट्राचे पहिले समाजसुधारक, मराठी वृत्तपत्राचे जनक आणि आद्य इतिहासकारक. असे कोणते हे इतिहासकारक? हिस्ट्री. आद्य मीन्स काय उसको, त्याला इंग्लिश वर्ड नाही माहीत. आद्य मीन्स त्या ह्याच्यात सब्जेक्टमध्ये असलेला म्हणजे सर्वात फर्स्ट माणूस की त्यांनी रिसर्च भरपूर सारं केलेलं असतं. म्हणजे आत्ताच्या ह्याच्यात बोलणं तर PhD डॉक्टरेट लागतं ना तसं. बाल व्याकरण, नीती, कथा, सार संग्रह, हिंदुस्थानचा इतिहास, संध्याचे भाषांतर, इंग्लंडचा इतिहास, हिंदुस्थानच्या इंग्रजी राज्याचा इतिहास, हिंदुस्थानचे प्राचीन इतिहास. म्हणजे एक कळतंय एज्युकेशन रिलेटेड माणसांनी काम केलं आणि दुसरं इतिहास. जेवढे इतिहासावर पुस्तक आले त्यांचं डायरेक्टली टाकायचं. अजून आहे का यांच्याबद्दल? येस. हिंदू धर्मातील परधर्मात गेलेल्या परत शुद्ध करून स्वधर्मात घ्यावे असे स्पष्ट विचार त्यांनी होते आणि त्यातूनच शेषाद्री प्रकरण घडले. शेषाद्री एक हे होते की जे दुसऱ्या धर्मात गेलेले आणि परत त्याला शुद्धीकरण करून हिंदू धर्मात घेऊन आले. त्या टायमाला बाळशास्त्री जांभेकर वॉज वन ऑफ द प्राईम पर्सन टू ब्रिंग दॅट व्यक्ती इन टू हिंदू धर्म. उन्होंने नहीं, घर वापसी, कन्वर्जन नहीं, दॅट इज कॉल्ड घर वापसी. म्हणजे काय काय शब्द तुम्हाला माहीत असले पाहिजे. आद्य सुधारक, मराठी वृत्तपत्राचे जनक, आद्य इतिहास संशोधक, सुधारवाद्यांचे प्रवर्तक, व्यासंगी पंडित. हर्डीकर यांनी काय बोलले हे लक्षात नका ठेवू. बस एवढे 3-4 गोष्टी लक्षात ठेवा. पहिले समाजसुधारक आहेत, मराठी वृत्तपत्राचे जनक, इतिहास संशोधक आहेत, गणित शिक्षक शाळेत विद्यार्थी असताना कुठला सब्जेक्ट शिकवायचे? गणित. भरपूर साऱ्या भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं. त्याच्यानंतर एज्युकेशन जे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन आहे, डेप्युटी सेक्रेटरी होते. शून्य लब्धी हा बघू शकता मॅथ्स आणि सायन्स आधारित एक पुस्तक त्यांनी लिहिले. 1832 साली दर्पण हे मराठीतील पहिले साप्ताहिक सुरू केले आणि 1840 साली विज्ञानावर आधारित सायन्स रिलेटेड दिग्दर्शन ही मॅगझिन सुरू केली.
आणि त्याच्यानंतर मग त्यांना आद्य इतिहासकारक बोलतात. बस एवढंच लक्षात ठेवा. सेकंड, पहिल्या माणसाबद्दल जे आहे नाना शंकर सेठ, 3 महत्त्वाच्या संस्था लक्षात ठेवायच्या आहे. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन, स्टुडंट लिटररी आणि सायंटिफिक सोसायटी, आणि तिसरं आहे बॉम्बे असोसिएशन. त्याच्यानंतर त्यांनी केलेली चांगलं कामं लक्षात ठेवायचं आहे. पहिले सगळे जे मुंबईत जेवढे मोठे मोठे आहेत ना कॉलेजेस विलेजेस, ते नाना शंकर सेठनी केले. नाना शंकर सेठला आपलं मुंबईचं अनविशिष्ट सम्राट असं कोणी म्हटलं? आचार्य आत्रेय यांनी. येस. आणि त्याच्यानंतर हे आर्किटेक्ट ऑफ मुंबई, जर असा प्रश्न आला आर्किटेक्ट ऑफ मुंबई, तर नाना शंकर सेठच हे करायचा. येस. चला, आता हा प्रश्न एकदा आलेला 2024चा आहे. येस. प्रश्न कसा येतो तोच आणला आहे, कारण तुम्हाला असं सिंगल शिकवतो आहे, बट व्हॉट इज ॲक्च्युली की प्रश्न येतो कसा, ट्राय करा. आचार्य बाळशास्त्री जांभेकर दिले आहे, दुर्गाराम मंचराम, दादोबा पांडुरंग, ॲनी बेझंट, केशवचंद्र सेन. केशवचंद्र सेनबद्दल आपण शिकलो आहे, आणि आता आचार्य बाळशास्त्री जांभेकर. नुसत्या 2च्या नॉलेजवर तुमचा हा प्रश्न सुटला पाहिजे. ॲनी बेझंटबद्दल पण शिकलो आहे आपण. नाही, सेकंड कसा येईल? हां, सीचा 4th आला पाहिजे. येस. ॲनी बेझंटबद्दल आपण शिकलोय, माहीत असेल, थिओसॉफिकल सोसायटी आणि ॲनी बेझंट. त्यांनी सेंट्रल हिंदू कॉलेज स्थापन केलं, आणि पंडित मदन मोहन मालवीय यांनी तेच सेंट्रल हिंदू जे आहे स्कूल कॉलेज, म्हणजे सेंट्रल हिंदू स्कूल, सेंट्रल हिंदू कॉलेज, आणि तेच बनारस हिंदू युनिव्हर्सिटी झालं 1916ला. मग ॲनी बेझंट इज रिलेटेड टू सी 4th. आता ते सोडा, हे तर पहिले झालं. बाळशास्त्री जांभेकर तर तुम्हाला माहिती आहे, आत्ताच शिकलो ना. मग काय प्रकार आहे? सुरत येथे मानव धर्म सभा नाही, ख्रिस्टी मिशनऱ्यांनी ताब्यात घेतलेले श्रीपाद शेषाद्री परळीकर यांचे शुद्धीकरण. आत्ताच बोललो ना शेषाद्री, हे म्हणजे इट इज रिलेटेड टू बाळशास्त्री जांभेकर. एचा 2 बघू शकता, एकच ऑप्शनमध्ये झाला. तुम्हाला जरी एकच जर माहीत असला, प्रश्न सुटतोय. म्हणजे यू शुड नॉट टेक मोर देन 15 सेकंड टू सॉल्व दिस. मग असा प्रकार जो असतो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बाकीचं पण आपण बघू. दुर्गाराम मंचराम आणि दादोबा पांडुरंग आताचा नेक्स्ट समाजसुधारक तेच असतील. आणि केशवचंद्र सेन, नॉर्मल स्कूल व व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना. आता फक्त तिथं नोट्समध्ये आहे ना, केशवचंद्र सेनबद्दलचा हा डायलॉग लिहून ठेवा. बिकॉज आयोगाने हे आपल्याला दाखवलेली दिशा असते की आम्ही पुढं काय विचारू शकतो. आणि दिस इज द वे यू शुड डू PYQ ॲनालिसिस. कारण केशवचंद्र सेनबद्दल ही इन्फॉर्मेशन फक्त आयोगालाच माहिती आहे, कारण आपण एवढं ठराविक इन्फॉर्मेशन आपण घेत नाही कुठून. सो केशवचंद्र सेन, एस्टॅब्लिशमेंट ऑफ नॉर्मल स्कूल अँड व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूट. कोण नाही काय ऑफिसमध्ये पाटील? आहे ना, कोण आहे? मोरे एकटाच आहे, अजून कोण नाही आलेलं? कारण उद्या सकाळी पण बोरिवलीला महाराष्ट्र इतिहासच शिकवायचा आहे. लक्षात ठेवा, जर अभ्यास पूर्ण झाला नसेल तरी चालतंय, है ना. विजय थलापतींनी पूर्ण इलेक्शनची तयारी नव्हती केली, फक्त कॉन्फिडन्सवर 107 जागा. म्हणजे तुमच्या आयुष्यात पण तो असा क्षण येणार, म्हणून यू शुड बी गेट रेडी. पण सीन काय असतो माहिती आहे काय? घटना घडल्यानंतर आपल्याला वाटतं की नाही यार, थोडंफार आपण माइंडसेट थोडं सांभाळलं पाहिजे होतं, हे होतं. मग इट इज बेस्ट की थोडं आता माइंडसेट तरी सांभाळा. 40 days आहे, नथिंग मोर. 40 days आहे ना. रोज जरी समजा 30 PYQ केले तर 1200 प्रश्न होत आहे. मोर देन इनफ. युअर टार्गेट 100पैकी 100 स्कोरच नाही करायचं आहे. 80 प्रश्न आहेत. मॅथ्स रिजनिंगचा तर तुम्ही तुमचं प्रॅक्टिसवर हे आहे. कितीही लेक्चर्स घेतले, कितीही शिकवलं, तुम्ही जरी प्रॅक्टिस नाही करणार तर मॅथ्स रिजनिंग तुम्हाला येणार नाही. का माहिती आहे काय? ठराविक टायमामध्ये ठराविक मॅथ्स रिजनिंग करायचं आहे. जर मी असं बोललो की 20 प्रश्न देतो आणि 1 तास देतो, सगळेच करतील, कोण ना कोणतरी कुठल्या तरी आन्सरवर येईल. बट आपल्याला 25 मिनिटात ते 20 प्रश्न करायचे आहेत. म्हणून मॅथ्स रिजनिंग जरी इथं लेक्चर झाले, रिजनिंग जरी इकडं झाला, मॅथ्स झाला, तुम्ही किती प्रॅक्टिस करताय त्याच्यावरच आहे. म्हणून मी बोललो की ठराविक फक्त 12-13 टॉपिक्स आहेत, ॲनालिसिस करा. तेच टॉपिक आयोग नेहमी विचारतात. आणि यू शुड गेट रेडी की मिसिंग नंबर सिरीजमध्ये काय म्हणजे लॉजिक लावतात. स्क्वेअर असतो, कधी क्यूब रूट असतो, कधी मायनस मायनस उलट्या रिव्हर्समध्ये लागतात. हे सगळं तुम्हाला प्रॅक्टिस नाही येणार. चलो, तिसरा, दादोबा पांडुरंग तरखटकर. पहिल्याचं नाव काय होतं? सेकंड, थर्ड, दादोबा पांडुरंग तरखटकर, महाराष्ट्राचे पहिले धर्मसुधारक. यस, अभी कन्फ्यूजन होना शुरू होना चाहिए तुम लोग को.
है ना. पहिला काहीच नव्हता. नानाशंकर सेठ वॉज अ फिलॉन्थ्रोपिस्ट. पहिला समाजसुधारक बाळशास्त्री जांभेकर. पहिले धर्मसुधारक दादोबा पांडुरंग तरखडकर. धर्मसुधारक म्हणजे ह्याचा अर्थ की ह्यांनी असं काहीतरी धार्मिक संस्था स्थापन केली असेल की ज्याच्यामधनं अंधश्रद्धा गेली असेल, म्हणजे अंधश्रद्धेच्या विरोधात काम केलं असेल, एवढंच समजायचं आहे. आणि पहिले समाजसुधारक जे आपण बोलतो बाळशास्त्री जांभेकर, इट इज रिलेटेड टू एज्युकेशन. आणि दुसरं ज्यांनी काम केलं, इतिहासावर भरपूर सारे ग्रंथ लिहिलेत. आणि नानाशंकर सेठ ऑलराऊंडर. नानाशंकर सेठ फर्स्ट ह्याला ठेवलं आहे बिकॉज ही वॉज द बेस. कारण त्यांनी ज्या काय काय संघटना स्थापन केल्या, नंतर पुढे तेच लोक आहेत सगळे. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन, बॉम्बे असोसिएशन, स्टुडंट लिटररीमध्ये सगळे तेच दिसतात आपल्याला. येस. व्याकरण व भाष्यकार, स्वतंत्र प्रज्ञेचे पहिले ग्रंथकार, मराठी भाषेचे पाणिनी. फर्स्ट ऑलराऊंडर होता. सेकंड एज्युकेशन रिलेटेड काम केलं आणि साप्ताहिक म्हणजे न्यूजपेपरवाला हे होतं बाळशास्त्री जांभेकर. तिसरे होते व्याकरणकार, म्हणजे मराठी भाषेचे पाणिनी यांना बोलतात. मुंबई येथे 1814 मध्ये जन्म झाला. मूळ जे घराणे आहेत वसईजवळील तरखड येथील बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षण त्यांनी केलं. काही काळ जावडा संस्थानाचे नवाबाचे शिक्षक होते. 1840ला एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये असिस्टंट टीचर म्हणून दाखल झाले. येस. 1852 मध्ये अहमदनगर म्हणजे आत्ताचे अहिल्यानगरचे डेप्युटी कलेक्टर पदावर गेले. म्हणजे हे फर्स्ट व्यक्ती होते की जे सिव्हिल सर्व्हिस परीक्षा पास होऊन त्या पदावर गेले. म्हणजे 1852ला अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर. भिल्लांचा बंडाचा यशस्वीपणे सामना केल्याबद्दल त्यांना राव बहादूर ही पदवी दिली. येस. नानाशंकर सेठला कुठली पदवी दिलेली? जस्टिस ऑफ पीस. आता हे सगळं का सांगतोय? 11 जानेवारीचा पेपर खोला आणि पंडिता रमाबाईबद्दल तो प्रश्न आलाय, है ना. तुम्ही चुकवलं असेल. ते रमाबाई रानडे आन्सर दिले त्यांनी. आयोग आहे वो, कुछ भी कर सकता है. 1862 मध्ये निवृत्त. येस. आणि मेन म्हणजे मानव धर्मसभा. सुरत येथे दुर्गाराम मंचराम, दिनमणी शंकर दलपतराय आणि स्वतः दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1844 साली मानव धर्मसभा स्थापन केली. थोडाफार मागच्या प्रश्नावर जाऊया. दुर्गाराम मंचराम, दादोबा पांडुरंग, सुरत येथे मानव धर्मसभेची स्थापना. आता कळालं प्रश्न काय येतात. यू शुड बी अवेअर की प्रश्न काय येतात ते माहीत असलं पाहिजे. त्यांना एकच होतं, मूर्तीपूजा अमान्य आहे, जाती संस्थेला विरोध, हिंदू धर्माला शुद्ध रूप आणण्यासाठी प्रयत्न. या सभेच्या प्रचारासाठी त्यांनी धर्मविवेचन हा ग्रंथ लिहिला. मानव धर्मसभेसाठी दादोबा पांडुरंग तरखडकरनी एक ग्रंथ लिहिला, दॅट इज धर्मविवेचन. यस. शून्यलब्धी कोणी लिहिला? ओके, परफेक्ट. अभी तो 3 है ना, थोडा आगे जाने दो. ठीक आहे. 1844 सुरत. त्याच्यानंतर त्याच मानव धर्मसभेच्या काही अनुयायांनी पुढे जाऊन मुंबईत येऊन 1849 साली मुंबई येथे मानव धर्मसभेतील काही अनुयायांसह परमहंस सभेची स्थापना केली. आणि त्याच परमहंस सभेला 1867 मध्ये केशवचंद्र सेन येऊन भेटलेत. जेव्हा ब्रह्मो समाजचे 2 तुकडे झालेत ना, देवेंद्रनाथ टागोरमध्ये आदि ब्रह्मो समाज, केशवचंद्र सेन ब्रह्मो समाज ऑफ इंडिया. मग केशवचंद्र सेन निघाले भारत दौऱ्यावर. तिथं त्यांनी येऊन ह्यांची भेट घेतली मुंबईत. आणि मग ह्याच मानव धर्मसभा, परमहंस सभा आणि ह्याच लोकांनी मग महाराष्ट्रात प्रार्थना समाजाची स्थापना केली. म्हणजे जे राजाराम मोहन रायचं ब्रह्मो समाजचे आयडियाज होते तेच महाराष्ट्रातील जे हे समाज होता, दॅट इज प्रार्थना समाज. येस. मानव धर्म सभेसारखेच तत्व आत्माराम पांडुरंग, भाऊ महाजन यासारखी मंडळी सभेमध्ये जातीभेद मोडून काढण्याचा निर्धार. एकेश्वरवादाचा पुरस्कार. एकेश्वरवाद मीन्स लास्ट टाइम पण मी हा शिकवलाय कन्सेप्ट. येस. मोनोथिसियम. आणि हाच कन्सेप्ट आपण कुठं शिकलो? राजाराम मोहन रायचा ब्रह्मो समाज, की ईश्वर एकच आहे, मूर्तीपूजा करू नका. म्हणजे सेम इथं सेम सुरू झालंय. म्हणजे जर सामाजिक चळवळ बघितली तर ब्रह्मो समाज वॉज द बेस पूर्ण इंडियामध्ये. सर्व सभासदांना एकत्रित भोजन घ्यावे लागे. या सभेच्या मार्गदर्शनासाठी दादोबा पांडुरंग यांनी पारमांसिक परमधर्म हा काव्य ग्रंथ लिहिला. मानव धर्म सभेसाठी धर्मविवेचन, परमहंस सभेसाठी परमांसिक ब्रह्मधर्म बट काव्य ग्रंथ होता. लक्षात ठेवा. प्रश्न कविता काव्य ग्रंथ मीन्स कविता. 1807 पर्यंत सभेचे कामकाज सुरू. त्यानंतर सदस्यांची यादी चोरीला गेल्यामुळे सभा फुटली. 1848 साली ज्ञानप्रसारक सभा स्थापन केली. ज्ञानप्रसार व सामाजिक जागृती. आता लक्षात ठेवा, इथून असं डायरेक्टली प्रश्न विचारला तर आपल्याला लक्षात नाही राहत, म्हणून मार्क दिस इम्पॉर्टंट. शैक्षणिक कार्य, ज्ञानप्रसारक सभा. नोट्स नाहीत ना? नोट्स भेटतील ते त्या टायमाला तुम्ही हे करा. मराठी भाषेचे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन. ठीक आहे. ही इमेज है नोट्समध्ये है ना. इसमें जो ग्रंथ है वो इम्पोर्टेंट मार्क करो.
मराठी भाषेचे व्याकरण, मराठी नकाशाचे पुस्तक, विद्येच्या लाभाविषयी, विधवा श्रोमार्जुन, यशोदा पांडुरंगी, पारमांसिक ब्रह्मधर्म, आत्मचरित्र, शिशुबुद्ध इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिले. यमुना पर्यटन या बाबा पद्मनजीच्या ग्रंथात त्यांनी पुनर्विवाह विषयी लेख लिहिला आहे. म्हणजे आता ह्याच्यातनं काय शिकायचं आहे, यमुना पर्यटन हा ग्रंथ कुणाचा होता, तर बाबा पद्मनजी दोन्ही अशी नावं आहेत. यस, बाबा पद्मनजी लक्षात ठेवायचं, पहिलं समाज सुधारक आहेत, म्हणजे पुढे आहेत. त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला, 4 लग्न केली टोटल. माणूस वॉज व्हेरी हे बिकॉज हे माझे मित्रच्या हिशोबानं मी लक्षात ठेवले सगळं. मराठी भाषेचे पाणिनी, रानडे यांनी काय बोललं ते नका हे करू. यस, परत एकदा दादोबा पांडुरंग तरखडकर, पहिले धर्मसुधारक, मराठी भाषेचे पाणिनी, एल्फिस्टन कॉलेजमध्ये टीचर होते, डेप्युटी कलेक्टर झाले अहमदनगरला, एवढं ते, आणि राव बहादूर पदवी भेटली. दिस इज हिज पर्सनल लाईफ. आता संघटना ह्यांनी कुठली स्थापन केली, तर मानव धर्मसभा 1844 सुरत, आणि त्या धर्मासाठी धर्मविवेचन नावाचं पुस्तक लिहिलं. 1849 परमहंस सभा स्थापन केली, आणि परमहंस सभेसाठी पारमांसिक ते काव्यग्रंथ लिहिला. आणि त्याच परमहंस सभेच्या लोकांनी मग महाराष्ट्रात 31 मार्च 1867 प्रार्थना समाजाची स्थापना केली. यस, ते लिहिलं नाही आहे, बट लक्षात ठेवा. आणि ज्ञानप्रसारक सभा. बस, अजून काहीच लक्षात नाही ठेवायचं आहे. ॲक्च्युली एवढंच लक्षात नाही येणार आहे तुमच्या. सर्वात फेमस प्रश्न, लोकहितवादीचं नाव काय होतं? बॉम्बे हायकोर्टची परीक्षा झाली ना आता मागच्या संडेला, क्लर्कच्या पेपरमध्ये हा प्रश्न होता, लोकहितवादीचं ॲक्च्युली नाव काय होतं? गोपाल हरी देशमुख. असं असले नाही येणार आता प्रश्न, आणि आले तर एकदम त्या ह्याच्यामध्ये चुकवायचे नाही आहेत. कारण भाऊ महाजन आणि भाऊ दाजी लाड है ना, रामचंद्र विठ्ठल लाड आणि कोण कुठला व्यक्ती आहे ते लक्षात आलं पाहिजे त्या 11 ते 12च्या पेपरमध्ये. हो कोलॅप्स ये नाही करना है. गोपाल हरी देशमुख, जसं ममता बॅनर्जीची पार्टी पडली तसंच पुस्तक पडलं तुमचं. गट क मध्ये एक प्रश्न येईल, तमिळनाडूचं इलेक्शनमध्ये हायेस्ट पार्टी TVK आहे, त्याचा फुल फॉर्म येऊ शकतो. कारण मागच्या वेळेला पण असं झालेलं आहे एकदा, AIDMK जिंकलं ना. तर तमिलिझम कझागम जो TVK आहे ते माहिती आहे, कारण त्यांच्या ह्याच्यात पॉलिटिकल पक्षाला ते बोलतात. आणि TV वरनं काहीतरी आहे, मी दुपारी बघत होतो, विसरलो. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी विचारांचे प्रवर्तक पुणे येथे 18 फेब्रुवारी 1823, उपनाव त्यांचं सिद्धे होते, म्हणजे त्यांचा जन्म झाला. शिक्षणानंतर 1844 भाषांतरकार म्हणून नोकरी. भाषांतरकार मीन्स यस, ट्रान्सलेटर. हेला काय झालं असं का हे होतं? 1846 मुन्सिफ, 1852 असिस्टंट कमिशनर, आणि 1862 अहमदाबाद येथे असिस्टंट जज. परत सिक्वेन्स बघा, पहिला माणूस ऑलराऊंडर, सेकंड शिक्षणासाठी काम केलं, तिसरा डेप्युटी कलेक्टर झाला, आणि चौथा जज झाला. यस, हीच सिक्वेन्स पहिले 10 लक्षात ठेवले ना, झाला समाज सुधारक. मग तुमचे चुकत नाहीत एक्झामला, बिकॉज जर टोटल तुम्ही बघायला गेले ना, 67 समाज सुधारक आहे, 67 से 70. आपण टोटल जे आहे भारताच्या इतिहासात आपण काहीतरी 15-20 शिकलो, आणि आता आपल्याला टोटली 15 शिकायचे आहेत, म्हणजे 30. आणि मध्ये अजून काही काय आहे, रामोशी आणि हे सगळं ते आपल्याला. जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर या पदव्या दोन्ही दिल्या त्यांना. जस्टिस ऑफ पीस नानाशंकर सेठला भेटले, त्याच्यानंतर बाळशास्त्री जांभेकरला काहीच नाही भेटलं. त्याच्यानंतर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना राव बहादूर भेटलं, आणि हे दोन्ही पदं भेटले चौथ्या माणसाला. यस, लोकहितवादी. 1880 मुंबई इलाक्यात विधिमंडळाचे सदस्य, निवृत्त झाल्यावर लोकहितवादी हे मासिक सुरू केले, म्हणून ह्यांना लोकहितवादी बोलतात. येस, म्हणजे हा प्रश्न आला पाहिजे ना, लोकहितवादी का बोलतात त्यांना, कारण त्यांनी मासिक सुरू केलेलं, मॅगझिन. 1848 भाऊ महाजन यांच्या प्रभाकार या साप्ताहिकात त्यांनी लोकहितवादी या नावाने लिहिलेले सुरुवात केली. त्यांनी शतपत्रे लिहिली, समाजाला उद्देशून पत्रे. शत मीन्स यस, मग 100+ लिहिलेले, 101 का 109 होते, बट शतपत्रे त्यांना बोलतात की त्यांनी 100हून जास्त पत्रे त्यांच्या न्यूजपेपरमध्ये लिहिली. आता प्रभाकर न्यूजपेपर कुणाचा होता? भाऊ महाजन. म्हणजे एक कुठंतरी नवीन नाव आलं आता ह्याच्यात. आता भाऊ महाजनबद्दल पुढं आहे इन्फॉर्मेशन, बट यू शुड. यशोदा पांडुरंगी कुणाचं आहे?
ओके, यमुना पर्यटन, शून्यलब्धी. ओके. कोण शाळेत असताना गणिताचे प्रोफेसर होते? पहिले धर्मसुधारक, पहिले समाजसुधारक. ओके. मराठी भाषेचे पाणिनी, शेषाद्री प्रकरण. यस. तुम लोग दोनों कंफ्यूज करो एक दूसरे को. ठीक आहे. ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटीची स्थापना कोणी केली? ओके. नाना शंकर शेठचा जन्म कुठल्या जिल्ह्यात झाला? जिल्हा विचारला, ठाणे. यस, देखा फसाया ना. चला, वेगवेगळ्या विषय व 36 ग्रंथ त्यांनी लिहिले. लक्ष्मी ज्ञान, हिंदुस्थानचं दारिद्र्य येण्याची कारणे, स्थानिक स्वराज्य व्यवस्था, ग्राम रचना इत्यादी, हिंदुस्थानचा इतिहास, गुजरात, लंका, राजस्थान, पानिपत इत्यादी विषयांवर यांनी भरपूर सारे लेख लिहिले. पृथ्वीराज चव्हाण आणि स्वामी दयानंद सरस्वती यांचे चरित्र. आणि ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये हाच प्रश्न आलेला आहे एकदा MPSC मेन्सला, राज्यसेवा मेन्सला आलेला आहे GS1 मध्ये. पृथ्वीराज चव्हाण आणि स्वामी दयानंद सरस्वती यांचे चरित्र खालीलपैकी कोणी लिहिले? आणि 4 ऑप्शनमध्ये ना लोकहितवादी बरोबर ऑप्शनमध्ये भाऊ महाजन पण देतात, दादोबा पांडुरंग तरखडकर पण देतात आणि बाळशास्त्री जांभेकर पण देतात. मग आपण ना बाळशास्त्री जांभेकर मार्क करून येतो, कारण त्यांनी इतिहासावर ग्रंथ लिहिलेत. मग आपल्याला वाटलं हे पण त्यांनीच लिहिलेत, है ना. मग दॅट इज द वे. जसं तुमचं कुठं चुकणार तसं आयोगचं पण चुकतं, लक्षात ठेवा. मग आयोग असेच प्रश्न सेट करणार की जे तुमचं चुकावं. इकॉनॉमिक्स विषय बद्दल मी थोडंफार सांगतो. इकॉनॉमिक्स विषय असा आहे की आयोग प्रश्न सोपं विचारते, भाषा अवघड करतात. म्हणजे तो तुम्हाला प्रश्न कळालाच नाही पाहिजे, काय कमी झालं आणि काय वाढलं, आणि जे काय कमी वाढलं झालं त्याला बोलतात काय हे पण माहीत नसणार, है ना. पतधोरण, विनियम. म्हणून इंग्लिशमध्ये थोडंफार वाचत जावा. मॉनिटरी पॉलिसी, पतधोरण. पेशवाईच्या असतानंतर संधी काळात व संक्रमण व्यवस्थेची वैचारिक क्रांती. जस्ट इग्नोर, नॉट इम्पॉर्टंट. पुढं आहे की संपला. छोटे छोटे आहेत ना, एक पानच आहेत. मग गोपाळ हरी देशमुख यांनाच लोकहितवादी बोलतो. महाराष्ट्र राष्ट्रवादी विचारांचे प्रवर्तक होते. भाषांतर म्हणून काम केले. जज पण झालेत. आणि जज कुठे झाले तर अहमदाबाद येते. जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर दोन्ही पदव्या घेतल्यात. लोकहितवादींना लोकहितवादी बोलतो कारण त्यांनी लोकहितवादी मॅगझिन सुरू केली. त्याच्यानंतर भाऊ महाजन यांचा जो एक न्यूजपेपर होता प्रभाकर, त्यामध्ये त्यांनी शतपत्र लिहिली. शत मीन्स 100. यस, वेगवेगळे ग्रंथ लिहिलीत. आणि मेन म्हणजे हेच मार्क करा, कारण इथं बाळशास्त्री जांभेकर आन्सर नाही आला पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण आणि स्वामी दयानंद सरस्वती यांचे चरित्र. इट इज लोकहितवादीने लिहिले. आणि फर्स्ट पार्टचा लास्ट आपला डॉक्टर भाऊ दाजी लाड, है ना. राणीच्या बागेच्या बाहेर जाणार तर डॉक्टर भाऊ दाजी लाड म्युझियम दिसतं. गेलंय का कधी? तिकडं सगळं बॉम्बेचा इतिहास आहे. पहिली डबल डेकर बस, बेस्टची स्थापना कशी झाली, बॉम्बेमध्ये काय काय कसं झालं, म्हणजे बॉम्बे लिहिले तिथं प्रांत, मुंबई बोलतो बट आपण त्या टायमाचं हे होतं. आता डॉक्टर भाऊ दाजी लाड ना, म्हणजे आता ही डॉक्टर म्हणजे हा कुठला डॉक्टर असणार? येस, ही वॉज द वन ऑफ द ग्रॅज्युएट फ्रॉम ग्रांट मेडिकल कॉलेजचे जे फर्स्ट बॅच होती ना MBBSची, त्याच्यातले वन ऑफ द ग्रॅज्युएट होते डॉक्टर भाऊ दाजी लाड. आणि ग्रांट मेडिकल कॉलेजची स्थापना कोणी केली? नाना शंकर शेठ विथ द हेल्प ऑफ द एल्फिन्स्टन. मूळ गोव्यातील पेडणे तालुक्यातील पारसे या गावचे रहिवासी. मूळ नाव रामचंद्र विठ्ठल लाड. हेच येतं पहिले की डॉक्टर भाऊ दाजी लाडचं मूळ नाव काय आहे? रामचंद्र विठ्ठल लाड. लोकहितवादीचं येस, गोपाल हरी देशमुख. देशमुख मत बोलो यार, CD देशमुख भी तो था. हु वॉज CD देशमुख? फर्स्ट इंडियन गव्हर्नर ऑफ RBI. त्याच्यानंतर जेव्हा फर्स्ट इलेक्शन झालं त्याच्यानंतर फर्स्ट फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया. येस, म्हणून यू शुड. जॉन मथाई पहिले होते आणि त्याच्यानंतर हे झाले. 1845 साली मुंबई येथे ग्रँट मेडिकल कॉलेज सुरू झाले. भाऊंनी या कॉलेजात प्रवेश घेतला. 1851 मध्ये वैद्यकीय पदवी घेतली म्हणजे MBBS. मुंबईतील धनवानांच्या मदतीने गरिबांसाठी दवाखाना काढला. कुष्ठरोगावर. कुष्ठरोग मीन्स इंग्लिश में क्या बोलते इसको? लेप्रेसी. कुठले महाराष्ट्राचे समाजसुधारक आहे ज्यांनी लेप्रेसी विरोधात चांगलं काम केले? प्रकाश बाबा आमटे. हाँ, तुम लोग क्या नाम बोल रहे पता नहीं. हे माय गॉड, है ना. हो, तो असं लागला ना, मला क्रिकेट आवडतो, क्रिकेट हा खेळ मला आवडतो, म्हणजे जे हेच हे मी तेच बोलतोय. कुष्ठरोगावर सर्वात डॉक्टर प्रकाश बाबा आमटे. हेमलकसा करून प्रोजेक्ट आहे चंद्रपूरमध्ये. यू शुड, म्हणजे ॲक्च्युली MPSC पास झाल्यावर ट्रेनिंगचा भाग आहे तिथं. 3 दिवस ठेवतात आपल्याला त्यांचं जे हेमलकसा प्रोजेक्टमध्ये.
मग हे कुष्ठरोगावर त्यांनी कसं काय काम केलं ते सगळं तिथं एक्सप्लेनेशन केलं जातं. आयुर्वेदिक मेडिसिनवर त्यांनी मॅक्झिमम भर दिला. आणि गडचिरोली आणि सिरोंचा तालुक्यामध्ये पण त्यांचा एक प्रकल्प आहे, जिथं सगळे बघू शकता बिबट्या आणि त्यांनी चांगले चांगले जे आहेत जनावर ठेवलेत ॲक्च्युली. कुष्ठरोगावर एक उत्कृष्ट औषध शोधून काढल्याबद्दल ते धन्वंतरी म्हणून ओळखले जाऊ लागले. यस. देवीची लस लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम केले. देवी मीन्स कुठला रोग? यस यस, स्मॉल पॉक्स भी बोल सकते, चिकन पॉक्स भी बोल सकते. व्हॅरिसिला जॉस्टर उसका जो व्हायरस आहे, व्हॅरिसिला जॉस्टर व्हायरसमुळे हा रोग होतो. आपण रिव्हिजनला बघू. ब्रिटिश आमदनीत भारतीयांना समानतेचे वागणूक मिळवण्यासाठी संघर्ष. 1852 साली सुरू असलेले बॉम्बे असोसिएशनचे पहिले चिटणीस. येस, बॉम्बे असोसिएशन 1852 साली कुणी स्थापन केलं? भाऊ दाजी लाड पण होते. 3 जण आहे बघा, फर्स्ट पेजमध्येच लिहिले. आणि भाऊ दाजी लाड वॉज द फर्स्ट चिटणीस. तसंच बघू शकता बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशनचे डेप्युटी सेक्रेटरी कोण होते? बाळशास्त्री जांभेकर. येस. 1845 साली स्टुडंट लिटररी आणि सायंटिफिक सोसायटीची स्थापनामध्ये डॉक्टर भाऊ दाजी लाड पण होते. सगळे 5 एक दुसऱ्याशी रिलेटेड आहे म्हणून 5 एकत्र घेतोय. जैन धर्माची परंपरा, जैन पट्टावतीचा कालानुक्रम, हेमाद्रीचा काल इत्यादी बाबत संशोधनावर ग्रंथ त्यांनी वाङ्मय द लिटररी रिमेन्स ऑफ भाऊदाजी या नावाने प्रकाशित केला. यस, त्यांचा जो एक प्रॉपरली हे होता, आपण काय बोलू शकतो, इन्सायक्लोपीडिया टाईपमध्ये तो जे होता ते द लिटररी रिमेन्स ऑफ भाऊदाजी त्यांनी स्वतः प्रकाशित केला. त्यात भरपूर सारे त्यांनी आपलं मेडिकल सायन्सबद्दल पण सांगितलं आहे आणि भरपूर कुष्ठरोग असेल आणि ह्या सगळ्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे. येस, कुणी काय म्हटलं नका हे करू. हां येस, अजून एक आहे, थोडंफार मी रिसर्च करताना मला आढळलं थोडं पेपर पॅटर्नमध्ये. पॉलिटी आहे ना, पॉलिटीमध्ये कुणी कुठल्यावर कशी टीका गेली आहे ते वाचा थोडंफार. म्हणजे प्रिॲम्बलला कुणी कसं काय म्हटलं आहे, त्याच्यानंतर बाकीचे जे लेखक आहेत एन ए पालकीवाला काय बोललेत, त्याच्यानंतर जेम्स ही जे आहेत वेगळे वेगळे जे आहेत काय जेनिंग्स ते आहेत, आयवर जेनिंग्स, त्यांनी काय काय बोललं, कुणाला प्रिॲम्बलला काय बोललं, DPSPला काय बोललं, हा प्रश्न कन्फर्म येणार आहे. येस, कारण यस बोलिए. चलो पहिले 5 पढो, 5 मिनिट्स. ज्यांच्याकडे नोट्स नाही त्यांच्यासाठी मी एक एक पेज हे करत राहतो, फ्लिप. वीस टक्के तरी कळालं काय? हां, लिहून एनर्जी वेस्ट म्हणजे भरपूर सारा डेटा आहे. मग ॲक्च्युली अर्धा लिहिण्यापेक्षा ना नोट्स भेटेल, नोट्समध्येच मार्क करून लिहा. ॲक्च्युली दॅट विल बी द बेस्ट, बिकॉज लिहून मग अर्धा डेटाच तुम्ही लिहिणार, ह्याचा डायरेक्टली PDF भेटेल ना. मग ते PDF घरी तुम्ही हे करा. असं हिस्ट्री सोडून मग बाकीचे लेक्चर कुठले चालतात 5 दिवस? अच्छा, म्हणजे मॅथ्स फिजिक्सच्या नंतर शिकवतात की वेगळाच दिवस आहे? वेगळा दिवस आहे ना. मग मॅथ्स किती झाले टॉपिक? मॅथ्स झाले की रिजनिंग? मॅथ्स. मग किती टॉपिक शिकवले? बेसिक. अच्छा, ते 11नी मल्टिप्लाय, 4नी मल्टिप्लाय, 8चं काय, लास्टला 0 दिसल्यावर 5ने जाणार, 10ने जाणार. आणि सॅटर्डे? ओ, मराठी भाषेचे पाणिनी कोण होते सांगा? पक्का ना? ओके. मराठी ग्रामर ठीक है करा, बट अभी बंद करना चाहिए. अभी 1 महीना बचा है बस. मराठी ग्रामर सीख के क्या करोगे, है ना. आता होईल मला वाटतं नेक्स्ट सॅटर्डेपासून दुसरा फ्लिप करतील लेक्चर. काय झालं आहे की लेक्चर्स म्हणजे भरपूर कमी आहेत आणि सिलेबस भरपूर एकतरी थोडाफार पेंडिंग आहे. मग लेट सी कसं होतं आहे. ॲटलिस्ट टाईम ऑन टाईम, म्हणजे मला थोडं 3-4 लेक्चर भेटलेत ना जास्त इकडं कंबाईन ग्रुप बीसाठी. सो आय कॅन हेल्प. भरपूर साऱ्या एकतरी गोष्टी आहेत की कमी वेळेत आपल्याला शॉर्टकट्स पण शिकायचे आहेत. भरपूर सारे हे आहेत. एंडला जे येईल ते अभ्यास करत राहायचं आहे. जो आ रहा है उधर से लो इन्फॉर्मेशन.
करंट अफेअर्ससाठी तेच बोलतोय अजून पण सिम्प्लिफाईडचे व्हिडिओज आहेत. सिम्प्लिफाईडचे व्हिडिओज बघा, नाहीतर मग काही पण कुठली वार्षिकी तुम्ही हे करताय ते हे करू शकता. बिकॉज काही खाली राहण्यापेक्षा जे म्हणजे ज्याचा जो सोर्स आहे ते वापरा. जे वापरत नसतील त्यांच्यासाठी सांगतोय सिम्प्लिफाईड यूज करा, कारण मी यूज करतोय ते. क्या हो गया इतना जल्दी स्कॅन हो रहा है. वो जॅपॅनीज टेक्निक. ते आहे ना असं. हां, अजून तो कुठल्या ह्याच्यात आहे, रॉबर्टमध्ये आहे ना रजनीकांत, असा घेतो पाऊस पडू शकतो मला वाटतं उद्या परवा. पहिली राजकीय संघटना बॉम्बे असोसिएशन, महाराष्ट्रातली आहे, मला वाटतं भारतातली असेल. येस, हां, भारतातलीच पहिली 1852 आहे ना, भारतातली, बिकॉज काँग्रेस नंतर स्थापन झालं. येस, फर्स्ट पॉलिटिकल ऑर्गनायझेशन इन इंग्लिश. फॉर्म भरला सगळ्यांनी? हां, आता डेट वाढवून दिली आहे 16 तारीख, भरू शकता. कंबाईंड गट बचा फॉर्म जर काय राहिलं असेल, जर NCL सर्टिफिकेट नंतर आलं असेल आणि परत हे करायचं आहे, कॅन्सल करून परत भरायचं, काही एवढा इश्यू होत नाही. पण सगळे डॉक्युमेंट्स त्यांनी थोडं काढून ठेवायचं, कास्ट सर्टिफिकेट असेल, NCL असेल, कारण बेनिफिट तर आहे. आजच्या कट ऑफमधनंच मी सांगतो. एक तो तुमने निकाला EWS, तो निकाल लो ना डोमिसाइल सर्टिफिकेट. उसके लिए डेट तो नहीं रहता ना NCL जैसा कि यही डेट का चाहिए. नो किया मतलब उन्होंने टाइम दिया है कि बाय दैट टाइम यू सिलेक्ट आप निकाल लो, बिकॉज महाराष्ट्र गवर्नमेंट का GR है. हाँ, कि जर फाइनल याला डोमिसाइल सर्टिफिकेट कंपलसरी है, तो मतलब इतनी मेहनत वेस्ट हो जाएगी ना. निकाल लो, सस्ते में हो जाता है, या तो खुद निकाल लो. 65 रुपीज़ का फॉर्म है. अच्छा, आ जाएगा, पेशेंस रखो, है ना, पेशेंस रखना है. देवेंद्र फडणवीस सारखं, है ना, बिचारा 72 तासाचे मुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर 3 वर्ष पेशन्स ठेवला त्यांनी. UPSC कोण देते 24 तारखेला? अरे मग समाजसूत्र कुठे शिकताय? अच्छा, जगन्नाथ शंकर सेठ सब चाहिए. ठीक आहे, थोडंफार हे करा. UPSC इट इज, अबे डिपेंड्स, आता कसं, मी तर देत नाही सध्या, म्हणून काय मला आयडियाच नाही मीन्स आय वॉज नॉट 2-3 साल थोडा UPSC पॅटर्नवरच मी थोडंफार हे नाही आहे. यावर्षी पॅटर्न चेंज होईल UPSCचा, जितकं माझ्याकडं न्यूज आहे. हे जे प्रॅक्टिस करतायत ना सगळे, only 1, only 2. हां, आता 26ला आता नवीन पॅटर्न इंट्रोड्यूस होणार आहे. का माहिती आहे काय? कारण त्यांनी काय सांगितलं की एग्जाम नंतर आंसर की देंगे, तो बट ऑब्वियसली only 1, only 2 वाले नहीं दिखेंगे अभी, अब कुछ नया दिखेगा. नहीं, अभी नया इंट्रोड्यूस हुआ कि एग्ज़ाम हो जाएगा ना 24 तारीख को, तो विथिन 1 वीक दे विल रिलीज द फर्स्ट आंसर की, विथिन 16 डेज रिझल्ट आ जाएगा. येस, म्हणजे MPSC सारखं नाही करणार. 11 जानेवारीला घेतली आणि 4 मेला रिझल्ट लावत आहेत. चला पुढे, बाळशास्त्री जांभेकर आहे, बघून घ्या. टाईम पण फटफट जातो आहे यार एकतरी. संध्याकाळचा लेक्चरचा आहे, आय कॅनॉट स्ट्रेच 9:30 पावणे 10 पर्यंत. म्हणजे सॅटर्डे असतं तर ठीक आहे, वर्किंग डे आहे ना उद्या. सगळे एकदम सुट्टी घ्या, जे वर्किंग आहेत ना, 14 जूनच्या पहिले ॲटलिस्ट 3-4 दिवस तरी सुट्टी घ्या. बघा, पेपर कसा येईल आपल्याला माहीत नाही. डिफिकल्ट आला तर सगळ्यांना डिफिकल्ट जाणार आहे, बट सोपा आला तर तुम्हाला डिफिकल्ट नाही गेला पाहिजे.
दॅट इज द मेन थिंग. आणि म्हणून मी प्रत्येक वेळेला बोलतो की पेपर अवघड आला पाहिजे. पेपर अवघड आला तर सगळ्यांनाच अवघड जाणार आहे. बट सोपा आला तर काय होईल माहिती आहे काय, बरेच लोक 50% लोक सिली मिस्टेक करून येतात. मग शून्य लब्धी आठवला नाही, लोकहितवादीच मार्क करून आलो, वैसा हो जाएगा. येस, शून्य लब्धीवरनं शून्य लब्धी. मार्च नंतर डायरेक्ट मे आला ना असं वाटतंय. एप्रिल महिनाच कुठेतरी हे झाला मिस. अप्रैल में कितना अपना 2 ही लेक्चर हुआ था ना, क्योंकि मैं 15 दिन तो मैं वही, मेरे को लगता है 3 तारीख को एक हुआ था उस. अरे मैं 15 दिन तो गांव में ही था, मैं वही तो बोल रहा हूँ. आई वॉज एन्जॉइंग गाँव वाला लाइफ. मस्त सुबह 7 बजे उठो, 11 बजे खाना खाओ, 4 बजे आठवड़ी बाजार में जाओ. शेषाद्री प्रकरण. परळीकर, शेषाद्रीचं नाव परळीकर होतं. ओके, चला थोडं पुढं अजून आपण 5 बघूया. प्रश्न उत्तर आहेत म्हणून आज ॲटलिस्ट ते तरी कंप्लीट करूया. कळालं ना पहिले. चला सिक्वेन्स तरी, थिअरी सोडा. फर्स्ट कोण होता, सेकंड, तिसरा, चौथा, देशमुख ना, लोकहितवादी होते म्हणजे. आणि 5वा भावदाजी लाड. हां, ह्याच्यामधले धर्मसुधारक कोण होते, समाजसुधारक, मराठी भाषेचे पाणिनी. प्रभाकर हा न्यूजपेपर कोणाचा होता, हां प्रभाकर भाऊ महाजनचा होता. त्यात शतपत्रे कुणी लिहिले, लोकहितवादीचं नाव गोपाल हरी देशमुख. ओके. डॉक्टर भावदाजी लाडचं नाव, ओके आर आहे. रामचंद्र विठ्ठल लाड म्हणजे डॉक्टर भावदाजी लाडनी कुठल्या रोगावर औषध धन्वंतरी म्हणून काढलं. अरे लेप्रेसी नाही, कुष्ठरोग येतं. कुष्ठ इवन ना इवन इंग्लिशमध्ये पण कुष्ठरोग लिहून येतं. हां, वाय नाही झेड येतात असे. MPSCचा पॅटर्न इज व्हेरी भयानक. तुम्ही सायन्सचे प्रश्न बघा ना, जर स्ट्रेप्टोस्पिसिली असं लिहिलं असेल तर तेच मराठीत लिहितात इंग्लिश वर्ड, फक्त लिपी मराठी यूज करतात, त्याचं भाषांतर देत नाहीत. म्हणून यू शुड हॅव दॅट कम्युनिकेशन, म्हणजे चांगलं हे असलं पाहिजे दोन्ही ह्याच्यात. म्हणून मी दोन्ही पण नावं लिहून देतो, लेप्रेसी पण आणि कुष्ठरोग पण. येस, कंप्लीट ना. चलो आगे जाते हैं. विष्णू शास्त्री पंडित. पंडित आहे म्हणजे कुसबाईशी विवाह केला असेल यांनी. हा नाही, मला आठवतंय, माझा मित्रला मी नाव दिलंय, तो पंडित आहे ना म्हणून. मूळ गाव सातारा जिल्ह्यातील बावडण. शिक्षणानंतर त्यांची नोकरी करता करता विधवा विवाहाचा कार्य हाती घेतला. इंदू प्रकाश या वृत्तपत्रात 1864 साली उपसंपादक म्हणून काम पाहण्यास प्रारंभ केले. हे वृत्तपत्र 1862 साली सुरू झाले. येस, फर्स्ट माणूस आला की ज्यांनी स्वतःहून, म्हणजे दर्पण नंतर जर आला की त्यांनी स्वतःहून न्यूजपेपर काढलेले, दॅट इज इंदू प्रकाश. असं आहे की पंडितची वाईफ इंदू असं लक्षात ठेवलं आहे. म्हणजे माझा मित्र आहे, त्याचं आडनाव पंडित आहे, मग त्याचं आम्ही ते लक्षात ठेवलं आहे. इंदू किधर आहे, दॅट इज इंदू प्रकाश. तुम्ही पण तसंच लक्षात ठेवा, इट विल बी द व्हेरी गुड. पंडितची वाईफचं नाव इंदू, म्हणजे त्यांनी इंदू प्रकाशमध्ये वृत्तपत्राचे हे होते संपादक. नाना फडणवीस यांची बकर, ब्राह्मण कन्या विवाह, इंग्रजी मराठी कोश, विधवा विवाह, संस्कृत आणि महाराष्ट्रात धातुकोश, शूद्र धर्म, स्मृतिशास्त्र इत्यादी पुस्तकं लिहिली. काही इम्पॉर्टंट नाही आहे. स्त्रियांच्या काय 1864, अरे 1864 इंदू प्रकाश या वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून काम पाहण्यास प्रारंभ. इंदू प्रकाश जो न्यूज़पेपर है 1862 को बना, एस्टेब्लिश्ड हुआ, लेकिन उसके उपसंपादक 64 में विष्णू शास्त्री पंडित बने. यस, संपादक. जसं सामना पेपर शिवसेनेचा आहे, बट संपादक कोण आहे, संजय राऊत. यस, काय, हाँ तेज एडिटर. यस यस, संपादक मीन्स एडिटर इंग्लिश में. इसको उप संपादक मीन्स सब एडिटर बोलतात ना, असिस्टेंट या तो सब एडिटर, कुछ भी बोल सकते.
1865 साली विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना. येस. 1874 मध्ये पहिली पत्नी वारल्यानंतर यांनी कुसबाई ह्या विधवेशी विवाह केला. येस, हे येतं. कुसबाई या विधवेशी विवाह करणारा समाजसुधारक कोण? विष्णूशास्त्री पंडित. लक्षात ठेवायचं, पंडित म्हणजे माझा मित्र आहे. त्या पंडित मी असं लक्षात ठेवलं, त्याच्या वाईफचं नाव इंदू प्रकाश आहे आणि त्यांनी पुनर्विवाह पण केला आहे कुसबाईशी. हो गया क्लिअर. इथून सगळे छोटे आहेत, एक एक शॉर्टचे आहेत पूर्ण. नेक्स्ट, भाऊ महाजन. भाऊ महाजनचा कुठला वृत्तपत्र? येस, व्हेरी गुड. भाऊ महाजन, त्यांचं आडनाव आहे भाऊ महाजन कुंटे. कुलाबा जिल्ह्यातील पेन येथे 1815 मध्ये त्यांचा जन्म झाला. कुलाबा जिल्हा मीन्स आत्ताचा कुठला जिल्हा? रायगड. रायगड जिल्ह्याचंच नाव चेंज, म्हणजे कुलाबा जिल्ह्याचं नाव चेंज होऊन रायगड झालं. येस, पेन मीन्स देर इज अ सिटी कॉल, नॉट दिस पेन और दर्दवाला पेन. बाळशास्त्री सांगावं लागतं ना एकतरी, तो भी वापस बता रहा हूं. बाळशास्त्री जांभेकरांचे वर्गमित्र होते. दर्पण व दिग्दर्शन मध्ये लेखन त्यांनी केले. आता ह्यांच्यावर एक प्रश्न आलेला, आता प्रभाकर नव्हता आला, त्यांच्यावर आलेला धूमकेतू व ज्ञानदर्शन हे त्यांनी वृत्तपत्र काढलं. कुलाबा जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला आणि बाळशास्त्री जांभेकरांचे वर्गमित्र होते. खालीलपैकी वर्णन कुठल्या ह्याच्याशी संबंधित आहेत? तर लक्षात ठेवायचं, हे लक्षात ठेवायचं, बाळशास्त्री जांभेकरांचे वर्गमित्र. येस, भाऊ महाजन. प्रभाकर नावाचे साप्ताहिक सुरू केले आणि बघू शकता अजून हे 2 न्यूजपेपर मार्क करा, धूमकेतू व ज्ञानदर्शन. त्यांच्या प्रभाकर या वृत्तपत्रातून लोकहितवादी यांनी शतपत्रे लिहिली. 1890 मध्ये मृत्यू. येस, बाकी काहीच नाही, 3च पॉईंट आहे यांच्याबद्दल. भाऊ महाजन मेन आहे, मेन प्रभाकरवरच येतो. प्रभाकर, भाऊ महाजन कुंटे, धूमकेतू, ज्ञानदर्शन झालं. बाळशास्त्री जांभेकरांचे वर्गमित्र खतम. आपण 6th नंबरचे शिकलो विष्णूशास्त्री पंडित. पंडितची वाईफचं नाव इंदू, मतलब इंदू प्रकाश में उपसंपादक किया. त्यांनीच विधवा पुनर्विवाह केला कुसबाईशी. येस, संपला विषय. तेवढंच आहे ना त्यांच्याबद्दल. येस. नेक्स्ट, विष्णुबुवा ब्रह्मचारी. नावातच आहे ब्रह्मचारी, म्हणजे धार्मिक माणूस आहे, मग धर्म रिलेटेड काहीतरी केलं असेल. कुलाबा रायगड जिल्ह्यात शिरवली येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचं नाव होतं विष्णू भिकाजी गोखले. येस. डॉक्टर भाऊदाजी लाडाचं नाव काय होतं? रामचंद्र विठ्ठल लाड. लोकहितवादीचं गोपाल हरी देशमुख. भाऊ महाजनचं गोविंद विठ्ठल कुंटे, मतलब भाऊ महाजन कुंटे. ॲक्च्युली वो इधर था, मैं बोला नहीं. आणि विष्णुबुवा ब्रह्मचारींचं विष्णू भिकाजी गोखले. येस. विष्णुबुवांनी ख्रिश्चन धर्म प्रसारकांना उत्तर देण्यासाठी मुंबईत जाहीर व्याख्याने दिली. वैदिक धर्मातील आक्षेप चुकीचे असल्यास दाखवून वैदिक धर्माचा महानता पटवून दिले. वैदिक धर्म म्हणजे वेदास, वेदवर त्यांनी भरपूर सारं दिलं की वेदमध्ये दिले तेच सनातन धर्माचा बेस आहे असं त्यांनी सांगितलं. किती वेद आहेत? बोलो सिक्वेन्स वापस. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. येस. आणि जे पहिले 3 मेन मानतात तर ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद. अथर्ववेद बाद में आया. म्युझिक के लिए कोणचा आहे? जे म्युझिकचे ते 256 सारे गमा पद निस्स जे आपण बोलतो सामवेदमध्ये आहे. येस. मेडिसिन्स आणि हे सगळं कशात सांगितलंय? अथर्ववेदमध्ये. येस, लक्षात ठेवायचं. काय ऋग्वेदमध्ये हे सांगितलंय म्हणजे हाऊ टू प्रॅक्टिस आहे, आणि यजुर्वेदमध्ये जे पूजापाठ आणि हे सगळं कसं करायचं प्रीस्ट लोकांचं ते सांगितलंय. वर्तमान दीपिका या वर्तमानपत्रातून वैदिक धर्मावर टीकेला चोख प्रत्युत्तर दिले. म्हणजे यांचा न्यूजपेपर होता वर्तमान दीपिका. प्रौढ विवाह, पुनर्विवाह, घटस्फोट, घटस्फोट, शुद्धीकरण याविषयी पुरोगामी विचार. भावार्थ सिंधू, वेदोक्त धर्मप्रकाश, सुखदायक राज्य प्रकरणी निबंध, सहज स्थितीचा निबंध, बोधसागर रहस्य, सेतुबंधानीची टीका इत्यादी ग्रंथ लिहिले. भावार्थ सिंधू, वेदोक्त धर्मप्रकाश या तिन्हीवर प्रश्न आपल्याला दिसतात. PYQ मध्ये आहेत. 18 फेब्रुवारी रोजी मृत्यू. म्हणजे ह्याच्यात वाचायचंच काय? विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचं मूळ नाव विष्णू भिकाजी गोखले. त्याच्यानंतर वैदिक धर्मावर टीका जे करत होते त्यासाठी त्यांनी एक वृत्तपत्र सुरू केलं वर्तमान दीपिका. त्याच्यानंतर त्यांचे ग्रंथ भावार्थ सिंधू, वेदोक्त धर्मप्रकाश. संपला बस. तेच थोडं बॅक जाऊया. भाऊ महाजन कुंटे, गोविंद विठ्ठल कुंटे. बाळशास्त्री जांभेकरांचे वर्गमित्र प्रभाकर, धूमकेतू, ज्ञानदर्शन. विष्णुबुवा ब्रह्मचारी विष्णू शास्त्री पंडिताकडे गेलं तर
इंदुप्रकाश उपसंपादक होते. त्याच्यानंतर विधवा पुनर्विवेचक मंडळीची स्थापना केली, कुसबाईशी पुनर्विवाह. येस, म्हणजे 6 नंबर झाला क्लिअर, 7 झाला, 8 झाला. लेट्स कम टू 9. बाबा पदमजी, पहिले समाज सुधारक ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. फर्स्ट समाज सुधारक ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला दॅट इज बाबा पदमजी. पदमजी या पद्मनजी काही पण बोला. बेळगाव इथे जन्म झाला आणि आडनाव मुळे होते. त्यांच्या घराण्याच्या सुरतमध्ये जड जवारींचा व्यापार, त्यांचा ओढा धर्मचरणाकडे व धर्म अभ्यासाकडे होता. मुंबईत आल्यानंतर इंग्रजी, मराठी, संस्कृत, कन्नड, गुजराती अशी भाषांचा अभ्यास केला. मुंबईत त्यांनी विल्सन फ्री चर्च स्कूलमध्ये शिक्षण घेतले. ख्रिस्ती धर्मातील मानवतावादामुळे ते ख्रिस्ती धर्माकडे आकृष्ट झाले. 1854 साली त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. पुणे येथे आल्यानंतर फ्री चर्चच्या शाळेत शिक्षकाची नोकरी. पुढे त्यांच्यावर बायबल आणि ट्रस्ट सोसायटीचे संपादकाचे काम केले. मूर्तीपूजा व जातीभेदाला विरोध केला. परमहंस सभेचे सक्रिय सदस्य. येस, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. परमहंस सभा, मूर्तीपूजेला जिथं विरोध दिसला तिथं समाजाचा मानव धर्म सभा नाही तर परमहंस सभा. म्हणजे वही ब्रह्मो समाज का व्यक्ती हो गया, वही हो गया प्रार्थना समाजचा व्यक्ती. सेम कन्सेप्ट आहे. विधवा पुनर्विवाहाचे हे होतं. यमुना पर्यटन या कादंबरीतून स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडला. येस, यमुना पर्यटनमध्ये लेख कोणी लिहिला होता? येस, परफेक्ट. अरुणोदय नावाचे आत्मचरित्र लिहिले. इंग्रजी, मराठी व संस्कृत मराठी असे शब्दकोश. शब्दकोश मीन्स येस, परफेक्ट. ट्रान्सलेटर कोणता? येस, परफेक्ट. जज, डेप्युटी कलेक्टर, कुठल्या जिल्ह्याचे डेप्युटी कलेक्टर होते? आणि असिस्टंट जज जे होते कुठल्या जे होते? अहमदाबाद. यस, आ रहा है तुम लोग को, आ रहा है एक एक करके. बाबा पदमजी, त्यांचा पण भाषेवर चांगला ज्ञान होता. ख्रिश्चन धर्म स्वीकारला. परमहंस सभेचे सक्रिय सदस्य. यमुना पर्यटन या कादंबरीतून स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडला. अरुणोदय नावाचे चरित्र आणि शब्दकोश. आणि यांचा अजून एक स्टोरी आहे की 3 लग्न टोटल केलेत त्यांनी. म्हणजे ह्याच्यात दिलं नाही बिकॉज दॅट इज नॉट इम्पॉर्टंट फॉर द एक्झाम. मी फक्त सांगतोय आपलं, कारण मी असंच लक्षात ठेवलं आहे. माझा एक मित्र मी ठेवला आहे बाबा पदमजीच्या रोलमध्ये, आणि त्याला असं लक्षात ठेवलं की त्याचे फीचर्स हे आहेत. माझा प्रत्येक मित्र एक समाजसुधारक आहे माझा. तो दिसल्यावर मला ते आठवतं. चलो, सार्वजनिक काका. येस, हा तर माझा जवळचा मित्र आहे. हा ॲक्च्युली सार्वजनिकरित्या फिरत राहतो आणि त्याला आम्ही वासू बोलतो. आणि सार्वजनिक काका का बोलतो? यांचंच वासुदेव गणेश जोशी नाव आहे म्हणून. मग त्याच्यावरनं त्याला सार्वजनिक काका मी हे केले. पूर्ण आमच्या ग्रुपमध्ये माहिती आहे. त्यांनी कधीच MPSCचा अभ्यास केला नसेल, बट सार्वजनिक काका सगळ्यांना माहिती आहे. चला, गणेश वासुदेव जोशी म्हणजेच सार्वजनिक काका. आता यांना सार्वजनिक काका का बोलतात? जसं लोकहितवादी का बोलतात? त्यांनी लोकहित नावाचं मासिक सुरू केलं होतं. सार्वजनिक काका म्हणजे गणेश वासुदेव जोशी यांनी पुन्हा सार्वजनिक सभेची स्थापना केली होती 1870ला. ही एस्टॅब्लिश्ड पुणे सार्वजनिक सभा इन पुणे ॲट 1870. 9 एप्रिल 1828 रोजी सातारा येथे जन्म झाला. पुण्यात शिक्षण घेऊन वकिलीचा व्यवसाय सुरू केला. वासुदेव बलवंत फडक्याचे वकीलपत्र त्यांनी घेतले, म्हणजे केस घेतले. 1870 साली श्रीमंत श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखालील पुण्यात सार्वजनिक सभाची स्थापना केली. यात पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? तर सार्वजनिक काका. बट अध्यक्ष कोण होते? ज्या पहिले हे जे श्रीनिवास पंत प्रतिनिधी. 1876-77 मधील दुष्काळात सार्वजनिक सभेमार्फत दुष्काळग्रस्त लोकांना भरीव मदत केली. देशाच्या उन्नतीसाठी लघु उद्योग आग्रह, स्वदेशीचा पुरस्कार, स्वदेशी मालाची दुकाने, जातीभेदाला विरोध, वृत्तपत्र स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते. हे काही इम्पॉर्टंट नाही आहे. सार्वजनिक काकाबद्दल एकच प्रश्न येतो, पुणे सार्वजनिक सभा. आणि पुणे सार्वजनिक सभेचे कुणाच्या अध्यक्षतेखाली जे झालेलं स्थापना? श्रीमंत श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी. येस, आणि वासुदेव बलवंत फडक्यांचं वकीलपत्र घेतलं. बस, दीज आर द नेक्स्ट 5. एकदा ते वाचा, मग लास्टच्या 4 वर जाऊया आणि मग प्रश्न उत्तर देऊ. चलो, अब देखते हैं पूरा 10 कौन बोल सकता है. चला ट्राय करा. पहिले 10 सिक्वेन्स सांगा, ट्राय तरी करा. हां, त्यानंतर शिक्षणसाठी काम कोणी केलं? बाळशास्त्री. यस. तिसरा
विष्णू शास्त्री पंडित तर तुझ्या समोर आहे, 6वा. मीच सांगतो, मी आठवतो, मला आठवतंय का. नाना शंकरसेठ, बाळशास्त्री जांभेकर, त्याच्यानंतर तिसरा डेप्युटी कलेक्टर झाले दॅट इज दादोबा पांडुरंग तरखडकर, त्याच्यानंतर लोकहितवादी जज झालेत म्हणजेच गोपाल हरी देशमुख, 5वां डॉक्टर भाऊदाची लाड, 6वां विष्णू शास्त्री पंडित, उसके बाद में भाऊ महाजन है ना. अरे देखो, मतलब मेरे को भी याद नहीं है. भाऊ महाजन आणि त्याच्यानंतर मग विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्याच्यानंतर हां हां बाबा पद्मजी, आणि त्याच्यानंतर माझा खास मित्र सार्वजनिक काका. यस. नाना शंकरसेठ मी कुठल्या मित्राला पदवी नाही दिलेली, की एवढा चांगला माणूस कोण आहेच नाही. काय झालं, वाढवताय की कमी करताय. गरमी भरपूर झाली ना या 2 महिन्यात, भरपूर प्रमाणात एकदम. बट गावी गेला ना तर गावी टेम्परेचर हे आहे, पश्चिम महाराष्ट्रात थंडी आहे सकाळची, धुकं बिकं पडत आहेत. सोलापूरला माहीत नाही, बट कोल्हापूरला आहे. मुंबई पुणे मिसिंग लिंक. IPLचा सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला 2026चा? कॅमरॉन ग्रीन. लक्षात ठेवा, 2017ला एक प्रश्न आला की सर्वात महागडा खेळाडू, आणि जयदेव उनाडकर होता, त्याच्यावर प्रश्न आलेला आहे. म्हणून मला ते वाटलं की बऱ्याच वर्ष झाला IPLवर प्रश्न नाही आलाय. जयदेव उनाडकर तेव्हा होता राजस्थान रॉयल्समध्ये होता ना. मग अच्छा हा रायझिंग पुणे धोनीवाला, लास्ट बॉलला जे मॅच जे हरलेत ते. मला तर तेच लक्षात आहे, लास्ट बॉलला मॅच हारलेत, मुंबई विरुद्ध फायनल होती. चेन्नई टीम आणि हे KKR, इट इज 2 अशा टीम आहेत की महाराष्ट्र बेस्ड टीम आहेत. त्यांचं म्हणजे त्या रिजनल ह्याच्याशी काही लेणं देणं नाही. कारण KKR शाहरुख खान आहे, त्यांनी प्लेयर पण महाराष्ट्राचेच घेतले. सेम चेन्नईमध्ये तसं झालं आहे. श्रीनिवासन त्यांचा जो हे आहे, त्यांनी पूर्ण अंडर-19 टीम उचलली आहे, आणि अंडर-19 टीम पूर्ण महाराष्ट्राची होती ॲक्च्युली. बाकी सगळे हे लहान पोरं खेळत आहेत सगळी फ्लॅट पिचेसवर. ऑस्ट्रेलियाच्या बाउन्स पिचेसवर हे लोक एकदम बॉल पण दिसणार नाही यांना कुठून कुठे गेला. किती जण आहेत? 1 2 3 4 8 8 4 12. सकाळचा मॉर्निंग बॅच चांगली आहे, भरपूर लोक होते, भरपूर. मला वाटते 17-18 लोकांच्या आसपास आहे मॉर्निंग बॅच. दिस 40 days आर इम्पॉर्टंट. भरपूर. तुमच्या आयुष्यातील लास्ट 40 दिवस समजा, म्हणजे 40-50 दिवस जे राहिले, 60 दिवस एक गट क पर्यंत, बिकॉज कुंभमेळ्याचा अजून हे फिक्स नाही, म्हणून पुढच्या वर्षीवर तुम्ही बघूच नका. एक मेन्स तुम्हाला द्यायचीच आहे, शक्यतो गट बच द्यायची आहे, असंच तुम्ही हे करा. STIच्या चांगल्या जागा आहेत, 289 जागा आहेत STI. एवढ्या हाय जागा कधीच येत नाहीत. मला वाटते 2021ला 650ची ॲड आली, त्याच्यानंतर सर्वात जास्त STIची ॲड 2025 आणि 26 दोन्ही ॲडमध्ये आलेत. त्याच्यानंतर 2027ला कशी येईल माहीत नाही. 2027ला संवर्ग वाढणार आहेत, म्हणजे आपण PSI STI ASO SR करतो ना, अजून 8-9 पदं वाढतील वेगवेगळ्या. येस, म्हणजे डेप्युटी सुप्रिटेंडेंट, लँड रेकॉर्ड्स आणि हे सगळे जे काय काय आहेत, जे राज्यसेवेमध्ये येत नाहीत बट अराजपत्रित हे आहेत गट ब मध्ये, ते ॲड होतील. भाऊ महाजन कुंटे. जाऊ पुढे. 4 आहेत, त्याच्यानंतर प्रश्न उत्तर करूया, कारण मग त्याच्यानंतर रामोशींचं थोडंफार हे करायचं आहे. येस. फर्स्ट समाज सुधारक जे फॉरेनला जाऊन शिकलेत, फर्स्ट म्हणजे 10 आपण बघितलेत. काय आहे, कोण मेहरबानी, कोणाचा कॉल येतोय सारखा, अननोन नंबर एक तरी मी उचलत नाही. मोरे बाहेरच आहे ना, बाहेर कोण नाही आहे.
कोणच 2 अन्नवर कोण पूनम शाह करून कोणतरी होतं. आता मी चेक केलं आणि एक SR. माहीत नाही ना. असं मी तर काय हेच नाही, फायनान्स मिनिस्टर नाही, माझ्यामुळे GDP तर कोलॅप्स होणार नाही आहे. माझा आय इग्नोर फोन. मॅक्झिमम ना फोन कमी यूज करत जावा. इट विल बी द बेटर. कॉल जास्त मेसेजचे रिप्लाय नाही द्यायचे, लवकर कॉल नाही उचलायचा. दॅट इज द बेस्ट यू शुड प्रॅक्टिस इन लाईफस्टाईल. लाईफस्टाईलमध्ये कारण मी सांगतो ना, इंस्टाग्राम तुम्ही ओपन करा, तुम्ही वाहत जाता. सर्वात एकदम ते बोलतात ना, की एकदम टाईम वेस्ट करण्याचं जे हे आहे, इंस्टाग्राम झालं, सोशल मीडिया झालं, इवन फोन यूज करते तर चांगले गेम तरी खेळा. आता मला मेट्रोमध्ये नेटवर्क नसतं, मी गेम खेळत राहतो एकतरी. म्हणजे काही पण लॉजिकली गेम असतात ते, क्रिस्टल आणि हे सगळं काय काय आहेत. चला, डॉक्टर राघव भंडारकर, प्रार्थना समाजाचे सहसंस्थापक. जन्म मालवण येथे 6 जुलै 1837 मध्ये झाला. आडनाव यांचं पत्की होतं. मग बघू शकता ना, सगळे जे समाजसुधारक आहे कोकणातील आहेत. मग मॅक्झिमम जे काय कोकणाला काय बोलतात, समाजसुधारकाचे भूमिपुत्र जे बोलतात ते कोकणाला बोलतात. येस, पण आज व्यवस्था बघा कोकणाची कशी आहे. हायवेज बनवत आहेत मॅडम, 30 वर्ष झालं आता. इथं मिसिंग लिंक पण रेडी झाला. मुंबई विद्यापीठातून MA ची पदवी, जर्मन विद्यापीठाची PhD मिळवली. दॅट इज इम्पॉर्टंट. ह्यांच्याबद्दल असा प्रश्न येतो की ते प्रार्थना समाजाचे सहसंस्थापक आहेत, जर्मन विद्यापीठात PhD मिळवली आणि प्राचीन इतिहासाचे संशोधक आहेत. हा व्यक्ती कोण आहे असं विचारतात. जर्मन विद्यापीठ दिसलं सीधा राघव भंडारकर, डॉक्टर राघव भंडारकर मार्क करायचे. भाषातज्ञ व प्राचीन इतिहासाचे संशोधक, प्राच्यविद्या संशोधक, संस्कृत पंडित. स्वतःच्या विधवा मुलीचा पुनर्विवाह घडवून आणून विचाराला कृतीची जोड दिली. मुंबईच्या प्रांतात लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे सदस्य झाले. केंद्रीय लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये पण सदस्य झाले. अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन, वैष्णविझम, शैविझम अँड अदर मायनर रिलिजन्स, हिस्ट्री ऑफ इंडिया, इतर विपुल जे आहे त्यांनी लेखन केलं. वैष्णविझम आणि शैविझमवर त्यांचा एकदा प्रश्न आलेला आणि हा जो आहे एकदा फक्त वाक्य आलेलं पूर्ण 3 हे. व्हेरी इझी, काही एवढं आहे नाही त्यांच्याबद्दल. फक्त हे पहिले जे आहेत ते हायली एज्युकेटेड आहेत, जर्मन विद्यापीठात गेलेले, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, बेहरामजी मलबरी, व्हेरी इम्पॉर्टंट, कारण हे गुजरात बेस्ड होते. गुजरातमधील बडोदा येथे पारसी कुटुंबात जन्म, शिक्षण इंग्रजी मिशनरी शाळेत. बालविवाहाच्या प्रथेला विरोध, विधवा पुनर्विवाहासाठी प्रयत्न. इंडियन स्पेक्टेटर हे त्यांनी बघू शकता साप्ताहिक सुरू केलं. आता MPSC असंच विचारते, म्हणजे नाव इंडियन स्पेक्टेटर, इट इज इन इंग्लिश, बट बघा शब्द कसे दिलेत. मग म्हणून सांगतो की थोडंफार दोन्ही लँग्वेजमध्ये थोडं काय काय जे टेक्निकल वर्ड्स आहेत ते यू शूड प्रॅक्टिस. दादाभाई नौरोजी यांच्या व्हॉइस ऑफ इंडिया, सेम बघा, व्हॉइस ऑफ इंडिया इंग्लिश वर्ड आहे बट लिहिलंय मराठीत आहे. व्हॉइस ऑफ इंडिया या नियतकालिक लेखन केले. म्हणजे यात आता प्रश्न येतो की व्हॉइस ऑफ इंडिया हे कुणाचं नियतकालिक आहे? दादाभाई नौरोजी यांचं. दयाराम गिडुमूल यांच्या मदतीने सेवा सदनची स्थापना केली. सेवा सदन सोडून जर कुठलं सदन आलं तर पंडिता रमाबाई, आणि फक्त सेवा सदन आलं तर बेहरामजी मलबरी आणि रमाबाई रानडे पण आहे यांच्यासोबत. येस, सेवा सदन. गुजरात अँड गुजरातीज, नीती विनोद, बालविवाह व महिलांवर सक्तीने लादण्यात आलेले वैधवय इत्यादी ग्रंथाचे लेखन केले. म्हणजे ही वॉज वुमन एम्पॉवरमेंटसाठी त्यांनी काम केलं मॅक्झिमम. 2 स्कीम सांगा वुमन एम्पॉवरमेंट रिलेटेड. येस, लाडकी बहीण योजना पण आहे, वुमेन एम्पॉवरमेंटसाठीच पण आहे. त्या दिवशी एक आपण कन्सेप्ट शिकलेलो माहिती आहे, रिन म्युटेनी. त्या दिवशी कधी लेक्चर होता, म्हणजे मागच्या जे लास्ट टाइम था, हां, कोणता डेट आले की नो, शुक्रवार था. हां, मला शुक्रवार होता आणि शनिवारी राज्यसेवा GS1चा पेपर होता. चेक करा पेपर. रिन म्युटेनीवर डायरेक्ट प्रश्न आहे तसा सेम, इसमें डिस्क्रिप्टिव्ह में आया सेम की रिन म्युटेनी बदल हे लिया 10 मार्क्स 150 वर्ड्स डायरेक्टली. मतलब देखा क्या हे था. राज्यसेवा वाले किती आहे तिथं? अच्छा, आनशंकर सेठ. ठीक आहे. नाही, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आणि हे आपल्याला करायला लागेल. इंडियन स्पेक्टेटर, व्हॉइस ऑफ इंडिया, सेवा सदन. येस, थोडंफार बोर होणार तुम्हाला, बट हाच लेक्चर सांभाळायचा आहे.
पुढं मग अजून डिटेल आहेत. 12 समाजसुधारक झाले. 13वा समाजसुधारक म्हणजे पहिली महिला समाजसुधारक शिकतोय. व्हेरी इम्पॉर्टंट. पंडिता रमाबाई. 2023च्या प्रिलिम्सला क्वेश्चन आला, 24मध्ये पण दिसला, 22मध्ये पण दिसला, 21मध्ये पण दिसला, 20मध्ये पण दिसला. म्हणजे MPSC 3 परीक्षा घेते. राज्यसेवा गट ब गट क म्हणजे प्रत्येक वर्षी पंडिता रमाबाईवर प्रश्न त्यांनी विचारलाय. कर्नाटकातील मंगळूर जिल्ह्यातील गंगामुळे या गावी त्यांचा जन्म झाला. आडनाव त्यांचं डोंगरे होते. वडिलांकडून प्राचीन हिंदू शास्त्राचे शिक्षण. 16व्या वर्षी आई वडिलांचा मृत्यू. बंधू श्रीनिवास यांच्यासह तीर्थयात्रेला निघाल्यात. कलकत्ता येथे ज्ञानाची चुणूक दाखवून दिली. लोकांनी त्यांना सरस्वती व पंडिता या पदव्या दिल्या. यस, पंडिता रमाबाईला कुणी असं पंडिता हे केलं तर लोकांनी केलं. म्हणजे कलकत्ताच्या जिकडे ते कलकत्त्याला होत्यात, कलकत्त्याच्या लोकांनी त्यांना हे केलं. पतीच्या निधनानंतर पुण्यात आल्या. 1882 साली आर्य महिला समाजाची स्थापना केली. आर्य समाजाची स्थापना कुणी केली होती? आर्य समाज कधी केली होती? 1875. 1875ला आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वतींनी केलेली. गो बॅक टू द वेदास तो कन्सेप्ट होता. आणि मग सेम आहे की आर्य महिला समाजाची स्थापना 1882मध्ये पंडिता रमाबाई यांनी केली. हंटर कमिशन समोर साक्ष दिली, जे 1882च होता. रिपनच्या काळातील आपण रिपनच्या काळाच्या नंतर बघितलेला हंटर कमिशन ऑन एज्युकेशन होता. आणि त्यात त्यांनी सांगितलं, महात्मा फुले पण गेलेले आहेत, आणि त्यात त्यांनी सांगितलं की महिलांना प्रायमरी शिक्षण आहे ते फ्री करावं. प्लस हंटर कमिशन अजून एक आहे, जालियनवाला बाग हत्याकांडानंतर जे जनरल डायरसाठी नेमलेला तो पण हंटर कमिशन होता. मिशनरीच्या मदतीने इंग्लंड व अमेरिकेला गेल्या. ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. म्हणजे पहिला व्यक्ती कोण होता ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करणारा? बाबा पद्मजी. आणि ह्यांनी पण हे केला. 1889मध्ये मुंबईत शारदा सदन या संस्थेची स्थापना केली. निराश्रित व विधवा स्त्रियांच्या राहण्याची व्यवस्था. 1890मध्ये शारदा सदन संस्था पुण्याला हलवली. मग ह्याच्यात प्रश्नच काय बनतो की 1889मध्ये शारदा सदनची स्थापना कुठे करण्यात आली? मानव धर्म सभाची स्थापना कुठे करण्यात आली? सुरत. परमहंस सभेची स्थापना, प्रार्थना समाजाची स्थापना मुंबई, कारण गिरगाव येथे प्रार्थना समाजाची बिल्डिंग आहे. सेम आहे, शारदा सदनाची स्थापना मुंबईत झाली आणि त्याच्यानंतर पुण्यात गेलं. आर्य समाजाची स्थापना कुठे झाली? मुंबईत, आणि त्याच्यानंतर मग लाहोरला गेलं. येस, लाहोर का कराची, लाहोरला काहीतरी गेलं. आणि त्याच्यानंतर हे जेवढे पण सदन दिसतील, शारदा सदन झालं. त्याच्यानंतर केडगाव येथे मुक्ती सदन ही संस्था सुरू केली. त्यात अनाथ व विधवा स्त्रियांच्या शिक्षणाची, निवासाची आणि भोजनाची मोफत सोय केली. बायबलचे मराठी भाषांतर, स्त्री धर्मनीती, द हायकास्ट हिंदू वुमन. आणि हा प्रश्न आता आलेला मेन्सला, म्हणजे आत्ता नाही, 28 सप्टेंबरला मेन्स झाली घटकाची. द हायकास्ट हिंदू वुमन हे पुस्तक कुणाचं आहे? पंडिता रमाबाई. त्याच्यानंतर अजून पण एक लिहा की अंध लोकांसाठी बातमी सदन करून एक त्यांनी हे काढलेली. कारण हे कुठलं तरी मी एका PYQ मध्ये बघितलेलं आहे. PYQ करताय ना, जर कुणी आत्ता पण सुरू केलं नसेल तर करा, टाईम गेलेला नाही आहे. जर मी असं येऊन मग नेक्स्ट वीकमध्ये बोलणार तर टाईम झालेला असेल, कारण आज 4 तारीख आहे, नेक्स्ट वीकमध्ये 11 तारीख झालेली असेल. म्हणजे यू हॅव लेस देन मंथ, आणि लगेच निघून जाणार मे महिना. असं म्हणजे बोलता बोलता निघून जाणार आहे. लास्ट समाजसुधारक महादेव गोविंद रानडे. जास्त नाही यांच्याबद्दल, हे फक्त प्रायमरी हे दिले. 18 जानेवारी 1842 निफाड येथे जन्म झाला. निफाड कुठे? येस, कशासाठी फेमस आहे निफाड? हां येस, थंडीसाठी, लोएस्ट टेम्परेचर. आणि कांद्यासाठी पांढरा कांदा, जो व्हाईट कांदा आहे, एक अलिबागला आहे आणि एक निफाडला येतो. एल्फिस्टन कॉलेज, प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात, पुढील शिक्षण मुंबईत झाले. एल्फिस्टन कॉलेजमध्ये इंग्रजी व इतिहास विषयाचे प्राध्यापक. शाळेत असताना गणित कोण शिकवायचं? यस. आणि एल्फिस्टन कॉलेजमध्ये इंग्रजी व इतिहास म्हणजे किती सब्जेक्टचं कॉम्बिनेशन बघा, इंग्लिश अँड हिस्ट्री. पुढे न्यायाधीश म्हणून पुण्यात आले. जे असिस्टंट जज कोण झालेले? आणि डेप्युटी कलेक्टर? ओके, परफेक्ट. प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये त्यांचा हात होता. सामाजिक परिषदेची स्थापना 1887मध्ये त्यांनी केली. मुंबई येथे विधवा विवाह घडवून आणला. संधीशीर राजकारणाचा पाया घातला. हिंदी राजकारणाचा अर्थशास्त्रीय विचारांचा जोड.
पुण्यात वसंत व्याख्यानमाला सुरू केली. हा प्रश्न आलेला आहे. पुण्यात वसंत व्याख्यानमाला सुरू केली. द राईज ऑफ मराठा पॉवर हे पुस्तक त्यांचे गाजले. येस, एवढंच आहे त्यांच्याबद्दल, अजून काही हे नाही आहे. जसं आर.सी. दत्त आहेत, दादाबाई नवरोजी आहेत, ज्यांनी इकॉनॉमिक्सबद्दल काम केले, तसेच महाराष्ट्रात महादेव गोविंद रानडे आहेत. येस, काही पण आन्सर दिसला, काहीतरी नवीन नाव दिसलं, आन्सर महादेव गोविंद रानडे असणार. PYQ बघा मागच्या 5 वर्षाचे. आयोगाने काहीतरी ग्रंथोचक मंडळी हे दिले, आन्सर महादेव गोविंद रानडे. येस, इसको कम मत समझो. येस, व्याख्यानमाला, अरे व्याख्यानमाला म्हणजे काय त्याला बोलतात, थिएटर टाईपमध्ये त्यांनी हे केलं. म्हणजे तिथं येऊन तुम्ही तुमचे विचार मांडू शकता. फॉर एक्झाम्पल, जर परवा बघितलं ना, राज ठाकरे पुण्यात व्याख्यानमालासाठीच गेलेले. म्हणजे त्यांनी त्यांचे विचार मांडायचे होते. मराठी आपला महाराष्ट्र दिवस. व्याख्यानमाला इज समथिंग की लेक्चरर नहीं, एक स्टेज प्रोवाइड किया जाता है और अच्छे मतलब जो स्पीच देने वाले रहते हैं उनको इन्वाइट किया जाता है की आप अपने आयडियाज बताइए सबको. म्हणजे इनडायरेक्टली आत्ताच्या जर भाषणात बघितलं ते कट्टा बिट्टा करून जे आहेत ना चॅनल वेगवेगळे, की जे स्वतःचा संघर्ष सांगतात वेगवेगळ्या ह्याच्यावर. हां, पॉडकास्ट नाही, पॉडकास्ट इज आय एम आस्किंग यू ना समथिंग. व्याख्यान इज समथिंग की अकेले खडे रह के बोलो. अरे ते तर फंडामेंटल राईट झालं. टेड तुम्ही ऐकलंय? टेड टॉक्स, हां, दॅट इज व्याख्यानमाला. येस, आओ अपना संघर्ष बताओ आणि हे. येस, वो रहता है. क्या आहे यार, क्या डाऊट पूछ रहे, मला वाटलं मोठं डाऊट आहे काहीतरी. चला वाचा, मी हे क्वेश्चन पे हे खोलतो. छोटा टॉपिक आहे, भिल्लांचा उठावते. नाही, हाय टाईम, वी हॅव टाईम, टेन्शन नका. आता तर मोरे पण नाही आहे ना, आता तर आपण 10-12 वाजेपर्यंत खेचू शकतो लेक्चर. 1:31च झाले, वी हॅव हाफ एन आवर. सीन काय आहे माहिती आहे काय, आय कॅनॉट डिले, बिकॉज जर हे लवकर संपवलं तर जे लेक्चर भेटतील त्याच्यात मला एक्स्ट्रा अजून काहीतरी शिकवायला भेटेल, एक्झाम स्पेसिफिक. शॉर्टकट शिकवायला लागेल ना, पंचायत राज काय, DGCCR, DDPP, CAE, APCB, DCCCR, DDPP, CAE, APCCB, पेमटेक, COIT, VQ, BTT, ODMPE, DGET, QC, ODP हो गया. पॉलिटी के 78 आर्टिकल्स देखा 10 सेकेंड में. तो अभी ऐसा नहीं है, मैंने बहुत रटा है उसको. महाजनपदास किती आहेत महाजनपदास? ओ माय गॉड. मौर्य अंपायरची स्थापना कोणी केली? अब कैसा लगा? मौर्य अंपायरची स्थापना केली गेली, बिंदुसारांनी नाही केली. अशोकाने केली? अशोकाने पण नाही केली. अशोका वॉज द वन जे कलिंगा वॉर नंतर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. मग मौर्य अंपायरची स्थापना कोणी केली मग? यस, चंद्रगुप्त वन. यार महाराष्ट्र इतिहास आहे की नाही यात? महाराष्ट्र इतिहास 4. चला, हे जे आपण 14 शिकलो त्याच्यावर प्रश्न उत्तर थोडंफार करूया, कारण असंच मी तुम्हाला रिवाईज करायला सांगणार, मग तुम्हाला काही येणार नाही. त्यापेक्षा प्रश्न उत्तर करूया, द बेस्ट प्रॅक्टिस. मोरे तर असं गायब झालं, अंडरग्राऊंड झालं मोरे. हां, भूमिगत क्रांतिसिंह नाना पाटील. प्रति सरकार स्थापन करतोय मोरे. भरपूर सारं आहे, वासुदेव बलवंत फडके आणि हे सगळं. चला
हेच आहेत ना. येस, चलो बोलो. PYQ. द बॉम्बे असोसिएशनचे पहिले चिटणीस कोण आहेत? पक्का? येस, बाकी तर आपण शिकलोच नाही ना. द बेस्ट आहे, बाकी तर ऐकलंच नाही. चला, बॉम्बे असोसिएशनची स्थापना सांगा. कोण कोण होतं? 3 जण होते. दादाभाई नौरोजी, दादा, नाना आणि भाऊ. विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद डॅश या पुस्तकात आढळतो. वादविवाद विचारल्या. येस. काही काही प्रश्न असे असतात की आपण वाचलेले नसतात, बट प्रश्नातूनच आपल्याला उत्तर भेटतात. MPSC आहे ना. मग तुम्ही इंग्लिशमध्ये वाचायला जाणार, तुम्हाला कळणारच नाही, कारण समुद्र किनाऱ्यावरचा वादविवाद का मी सांगितलं बघा कसं दिलंय ऑप्शन, है ना. यू शुड ट्रस्ट मी काय खोटं नाही सांगत. इसका मैं पानी पानी गुट गुट का पानी पिया हो. MPSCचे PYQचे. वेदोक धर्म प्रकाश. अरुणोदय कुणाचा होता? येस, वेदोक धर्म प्रकाश विष्णुबुवा ब्रह्मचारीचाच होता. बट विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्या वादासाठी समुद्र किनाऱ्यावरचा वादविवाद हे पुस्तक भरपूर चर्चेत राहिलं. त्याच्यानंतर त्यांनीच अजून काय ओपन केलं? त्यांचं नाव काय होतं विष्णुबुवा ब्रह्मचारीचं? विष्णू भिकाजी गोखले. येस. कुठलं न्यूजपेपर त्यांनी ओपन केलं? वर्तमान दीपिका. येस, तेच हे. इंडियन स्पेक्टेटर कोणी खोललं? ओके, आ रहा है. यस, अभी करो. सिंपल आहे ना. वाचलं काय आहे? पंडिता रमाबाईबद्दल माहिती आहे. 4 ऑप्शन बघा. पंडिता रमाबाईबद्दल काय आहे? आर्य महिला समाज 1882. सी चा 2 एकच ऑप्शनमध्ये झाला. नाव राईट डाऊन ऑल द. रमाबाई रानडे हिंदू लेडीज सोशल क्लब. द हाय कास्ट हिंदू वुमन हे पंडिता रमाबाईचं पुस्तक आहे आणि हिंदू लेडीज सोशल क्लब हे रमाबाई रानडेचं. त्याच्यानंतर जनका शिंदेचं डिप्रेस क्लासेस मिशनमध्ये होत्या, कारण जनका शिंदे डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? येस. ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुलना. राईट डाऊन दिस इन्फॉर्मेशन. म्हणजे आर्य महिला समाज सोडून बाकी तिघांबद्दल लिहा तिथं. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे PYQ आपल्याला अभ्यास हे करायला लागतो. एक इन्फॉर्मेशन माहिती आहे, त्याच ह्याच्यामधनं 3 नवीन इन्फॉर्मेशन भेटत आहेत. यू शुड राईट डाऊन. काय? हां, आलेलं ना आत्ताच. 4 जानेवारीच्या पेपरमध्ये होता. त्याच्याच खालचा प्रश्न बघा काय आहे. म्हणजे सेम क्वेश्चन पेपर आहे. 33 नंबरला हा प्रश्न, 35ला तो होता. द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक कुणाचं आहे? दॅट इज पंडिता रमाबाई. ऑप्शन पण असे देतात ना. लेडी फॉकलँड, लेडी वेलिंग्टन, रमाबाई आंबेडकर. अच्छा, हे घड्याळ पुढे आहे. ओके. SR म्हणून कोण आहे? SRचा कॉल आलेला. काय माहित, जाऊ दे. अपना क्या जा रहा है. कसं चाललंय प्रिपरेशन? आपका हाँ. दोनों भी 50-50% टाइम दे रहे ना वो. आपका कैसा चल रहा है? कौन सा वाला नहीं, एक ही. ठीक नहीं. हाँ, यू शुड बी लाइक BJP. कोई भी राज्य में जाएंगे जीत के आएंगे, कोई भी एग्जाम देंगे लेके आएंगे स्कोर.
हाँ हाँ, नहीं नहीं, वही है ना, बहती गंगा में हाथ धोना चाहिए. यू शुड लर्न फ्रॉम द पॉलिटिशियंस. राघव चड्डा इज वन ऑफ द प्राइम एग्जाम्पल, है ना. एकनाथ शिंदे इज वन ऑफ द प्राइम एग्जाम्पल. बच्चू कडू पण आहेत आता एकदम प्राइम एग्जाम्पल. यू शुड ऑलवेज गो विद द फ्लो. फ्लो के अगेंस्ट जाओगे तो क्या होगा, स्पीड कम हो जाएगा. मैथ्स में सीखते हैं ना कि अगेंस्ट द फ्लो गया 10 किलोमीटर और वेव का 2 किलोमीटर स्पीड था, तो स्पीड कम हो जाता है. तो इफ़ यू वांट अ ग्रोथ इन लाइफ तो ऑलवेज गो विद द फ्लो. हाँ, लेकिन डिपेंड्स ना कुएं में क्या है. हाँ, तो बाहर मरने से अच्छे कुएं में जाके मरो. बात ये है ना कि क्या उसको अभी कौन से इसमें बोलो, अगर समझो यू आर इन द ऑपोजिशन, मतलब पॉलिटिकल इसमें बोल रहा हूँ, आपका क्या फायदा हो रहा है. हाँ हाँ, देखो इसके पीछे पॉलिटिक्स बहुत बड़ा है. तुम बोल रहे हो ना कुएं में कूदोगे तो क्या होगा, यू डजंट नो कि आगे 2 साल में क्या होने वाला है. सेंसस चालू है, डेलिमिटेशन कमीशन आने वाला है, मतलब लोकसभा की सीट्स बढ़ने वाले, विधानसभा भी बढ़ेगा, मुंबई महानगर पालिका की भी सीट्स बढ़ने वाले. तो सो दैट अगर आप अभी उधर जाओगे बीजेपी में, सो दैट यू विल गेट एज अ, मतलब यू विल बी द कैंडिडेट. लेकिन प्रोज ही देखना है ना, कंस तो इसमें भी है ना. व्हाट इज द गारंटी, मैंने आज सिखाया आएगा. बट हम बिलीव सिस्टम लेके चलते हैं ना एक. यू शुड हैव दैट. देखो एवरी कॉइन हैज 2 साइड, एक पॉझिटिव्ह एक नेगेटिव्ह आहे. लाईफमध्ये पण 2 पर्सनॅलिटी आहेत ना. सो यू शुड ऑलवेज बी ऑप्टिमिस्टिक विथ योर ऑल द गट फिलिंग. देखो व्हाट इज द गारंटी की एग्जाम क्लियर होएगा, किसी को भी नहीं पता ना. इवन मैं बोल रहा हूँ ना, एमपीएससी टॉपर त्या टाइमला मला वाटतं मी कॉलेजला असताना त्यांचा नंबर आहे, अभय सिंग मोहिते जे सोलापूरचे आहेत. अभय सिंग मोहिते, त्यांचा नंबर आहे माझ्याकडे, कारण त्यांना मी भेटलोय. ते प्रिलिम्स जे आहेत ना, प्रिलिम्स मला वाटते त्या टायमाला कट ऑफ मला वाटतं 127 का 28 लागलेला, त्यांचा स्कोर 130च होता. 1 मार्कानेच फक्त प्रिलिम्स क्लिअर झालेले, राज्यात टॉप आलेत मेन्सला. मग त्यांना स्वतःला म्हणजे इवन टॉपर डजंट नो की वो टॉप करने वाला है ना. दैट इज द जैसा टीवी के वाला हो गया तमिलनाडु, वो थल्लापति को खुद ही नहीं पता, अरे इतना किधर से आ गए. चलो आगे बढ़ते. परमहंस सभा लवाला गेल्यानंतर तिच्या सभासदांनी 1867 मध्ये डॅश यांच्या अध्यक्षतेखाली प्रार्थना समाजाची स्थापना केली. आप खुश होके नंबर 1 मार्क करोगे. येस, आन्सर इज आत्माराम पांडुरंग तरखडकर. त्यांचेच जे भाऊ आहेत त्यांनी स्थापन केली. दादोबा पांडुरंग तरखडकर, मानव धर्म सभा, परमहंस सभा, बट त्यांच्याच बंधूंनी मग प्रार्थना समाजाची स्थापना केली. नेक्स्ट, सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन मॉल्कम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना डॅश यांनी पाठिंबा दिला. मुंबई आला तर कोण लक्षात ठेवायचं, यस, डोळे बंद करून. बाळशास्त्री जांभेकरचं काम नाही दिसत, डॉक्टर भाऊ दाजीलाड तर धन्वंतरी आणि हे डॉक्टर भाऊ महाजन काय दिसतं, प्रभाकर धूमकेतू ज्ञानदर्शन, 3 न्यूजपेपर. येस, बालविवाह व लादलेल्या वैधव्य या विषयावर डॅश यांनी लेख लिहिला. येस, आत्ताच वाचला ना, बालविवाह आणि वैधव्य, लास्ट पॉईंट आहे बहिरामजी मलबरीचा. येस, कारण बाळशास्त्री जांभेकर मी काय बोललो, इट इज रिलेटेड टू एज्युकेशन. मग हे नसणार. पंडिता रमाबाई महिलांसाठी काम केलं त्यांनी. येस, इकडं बालविवाह विचारले. रमाबाई रानडे सेवा सदन आणि बहिरामजी मलबरी बरोबर होत्यात, बट त्यांचं पण ते काम नाही आहे. दॅट इज बहिरामजी मलबरी. येस, नाना शंकरसेठ यांनी खालीलपैकी कोणती सोसायटी स्थापन करण्याचा पुढाकार घेतला. बोलो बोलो बोलो. हॉर्टिकल्चर तो सब में है. एग्री, जियो, सोशो, इको. इको तो नहीं, सोशो भी नहीं, जियो. जोग्राफिकल दुसरं होतं, हॉर्टिकल्चर नव्हतं. जोग्राफिकल कोई तो इन्स्टिट्यूट टाइप में था. ॲग्री, हॉर्टिकल्चर. कळालं प्रश्न कसे येतात आणि आपण काय अभ्यास करतो. अजून आहेत काय, आहेत. यस, जिओग्राफिकल सोसायटी कुछ है ना. ओके, चल सॉल्व 28. सोपा प्रश्न है ना. पहिले आहे की बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी 1822. कोण दिसतो यात,
जगन्नाथ शंकर सेठ, बीचा जर 4 मार्क केला, हा ऑप्शन आणि हा ऑप्शन, म्हणजे हेला पहिले खोडा, हेला पहिले खोडा. त्याच्यानंतर मानव धर्म सभा सुरत 1844 कुणी स्थापन केलं? दादोबा पांडुरंग तरखडकर. एचा 3 म्हणजे हा ऑप्शन गेला, म्हणजे इनडायरेक्टली हा आन्सर झाला. त्याच्यानंतर पंडिता रमाबाई. मी काय बोललो? सेवा सदन सोडून जेवढे सदन स्थापन केले पंडिता रमाबाईंनी स्थापन केले, मुक्ती सदन. आणि त्याच्यानंतर पंजाबराव देशमुख शेतकरी संघ. म्हणजे आयोग काय बोलतोय? मी नेक्स्ट टाइम पंजाबराव देशमुखवर प्रश्न विचारेल. राईट डाऊन दिस स्टेटमेंट. पंजाबराव देशमुख शेतकरी संघ 1927. आयोग सीधा क्लू देत आहेत की मी पुढं काय विचारणार आहे. कळतंय ना? थोडं जाणार तुम्हाला. हां थोडं कॉन्सन्ट्रेटली बसा, काय एवढं टेन्शन नाही घ्यायचं, बरोबर आहे ना? एकदा नोट्स भेटू दे. असं मोरे तर अंडरग्राऊंड झाला, मोरेचाच नंबर असेल, बट मोरे पूनमशाचा नंबर कशाला यूज करेल? चलो नेक्स्ट क्वेश्चन. वृत्तपत्राविषयी कोणते विधाने योग्य आहेत? भरपूर हा डिफिकल्ट प्रश्न आहे, बट देखते. भाऊ महाजन यांनी प्रभाकर नावाचे साप्ताहिक सुरू केले, बरोबर आहे. नंबर ए स्टेटमेंट राईट आहे, सगळ्यातच आहे. यस. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी इंदू प्रकाश हे वृत्तपत्र चालवले. मी काय बोलू? इंदू कुणाची वाईफ आहे? पंडितची वाईफ इंदू. मतलब मेरा दोस्त है पंडित, उसका सरनेम, उसकी वाईफ का नाम इंदू. म्हणजे बी चुकीचा आहे हे माहिती आहे. जिथं जिथं बी आहे तिथं पहिले काट करा. इकडं आहे, इकडं आहे. आता या दोन स्टेटमेंटमध्ये एक तरी माहिती आहे, ए आणि डी दोन्ही राईट आहेत. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी वर्तमान दीपिका हे केलं. आता थर्ड, कोल्हापूर जिल्ह्यातील श्री शाहू व सूपसूचक ही वृत्तपत्रे सुरू झाली. आता लोक बोलणार छत्रपती शाहू महाराज आहे मग श्री शाहू सुरू झालं असेल, बट इट इज रॉंग इन्फॉर्मेशन. असं कुठल्याच असं देणं नाही आहे. आन्सर इज ए अँड डी. इट इज राज्यसेवेचा प्रश्न आहे, बट यू शुड गो ॲटलिस्ट 50-50% तरी पोचला, मग तुमचं जेवढं भाग्य आहे, तुमचे कर्म आहेत, तिकडं कामाला येणार आहे. तुम्ही निर्णय काय घेत आहेत? यस. क्या हुआ? दिख रहा नहीं है? सेकंड कुठल्या हिशोबानं बोलला? आपल्याला एकच माहिती आहे ना. येस. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानव धर्म सभा स्थापन केलं आणि त्या मानव धर्म सभेमध्ये एक ग्रंथ लिहिला, दॅट इज धर्म विवेचन, ड चा 4. आपण पूर्ण समाज सुधारकामध्ये या तिघांबद्दल काहीच माहीत नाही, एकच माहिती आहे. आणि आयोगाला पण माहिती आहे की तुम्हाला माहीत नाही आहे, म्हणून आयोगाने पण ऑप्शन पण तसं दिलं, ड चा 4 मार्क करा आणि घेऊन जावा मार्क. म्हणजे आयोगाची मेंटॅलिटी, यू शुड नो द आयोगाची मेंटॅलिटी. आन्सर कसे असतात? 1 2 3 4 नाही तर 4 3 2 1. दिस इज द मेन सिक्वेन्स. म्हणजे आता लक्षात ठेवा, परमहंस मत प्रशंसा गुजाबा जोशी पुणेकर, विचार लहरी कृष्णशास्त्री चिपळूणकर. राईट डाऊन दिसा. विचार लहरीवर मेन्सला प्रश्न आलेला आहे. फक्त हे लिहा, विचार लहरी. शाक्त पंथाचे अन्वय मोरबट दांडेकर. ठीक आहे, विचार लहरी. येस. टाइम बघतायत सगळे, म्हणून मी पण बघतो. शिकू काय रामोशींचं आहे, बिकॉज आय हॅव टू कवर विथ इन 4 लेक्चर्स. नको ना, आज सोडून देतो. तुम्हाला काय, तुम्ही मार्क करताय, बाकी लोकांचा विचार करा. अगेन प्रश्न रिपीटेड. बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस बाळशास्त्री नहीं. बाळशास्त्री जांभेकर सेक्रेटरी थे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन थे. येस. हाँ नाही, तिने हे बाळ वाचलं ना, है ना. यस. बालकृष्ण मुंजे. ना ऐसा मत करो. नहीं, डॉक्टर भावदाजी लाड. यस. अभी देखते हैं किसमें कितना है दम. जगन्नाथ शंकर सेठ यांच्या संदर्भातील पुढील विधाने विचार करा. मुंबईचे शिल्पकार त्यांना बोलतात. मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो. हाँ, ए और बी जिधर जिधर है वो आंसर रहेगा. ये गया. आता न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना तर दिसत नाही, कारण ऑप्शनमध्येच नाही आहे. न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनामध्ये गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, चिपळूणकर, नाम जोशी
आणि अजून कोणतरी आपटे काहीतरी कोणतरी होतं. मुंबई प्रांताच्या कायदेमंडळातील पहिले सदस्य, हा पण स्टेटमेंट आहे. ABD इज द राईट आन्सर. आता हा स्टेटमेंट त्या थिअरीमध्ये आहे, प्रॉपरली जर वाचला तर त्यात आहे. येस, बघा बघा, गॅरंटी आहे. लिहिताय की बघताय? लक्षपूर्वक बघा. चलो सॉल्व दिस. सेम आहे, बघू शकता ना, प्रश्न रिपीटेड होत आहेत सेम. देखो ना, शारदा सदन, सदन कौन किसने स्थापन किया? सब सदन दोन्ही पण आहेत यात. पंडिता रमाबाई. सीचा 1 एकच ऑप्शनमध्ये झाला, संपला प्रश्न. सो आय होप बी काय पडतंय. एकदा ठीक आहे, दोनदा ठीक आहे. आप तृणमूल काँग्रेस से हो. ठीक आहे. ताराबाई शिंदे, स्त्री पुरुष तुलना, तोच प्रश्न इकडं पण आला. तानुबाई बिर्जे, भारतातील पहिली महिला संपादक. म्हणजे ह्या पेपरमधनं आयोगाने अजून एक हिंट दिली की थोडा आगे और बढ़ाओ. सो राईट डाऊन दिस. तानुबाई बिर्जे, भारतातील पहिली महिला संपादक, फर्स्ट एडिटर. आणि रमाबाई रानडे, हिंदू लेडीज सोशल क्लब. येऊन गेला मगाशी प्रश्न. आता तानुबाई बिर्जेबद्दल हे लिहा. त्याच्यानंतर फर्स्ट महिला डॉक्टर कोण आहेत? आनंदी जोशी. हे सगळ्यांनाच माहिती आहे ना, पिक्चर बघितला असेल आनंदी गोपाल. यू शुड वॉच दॅट पिक्चर. यू शुड. क्या? अरे रहेगा एक तो, देखते ना, एक तो कंफर्म करते. है क्या उसमें मुंबई प्रांत वाला? नसेल तर ऍड करा पॉइंट तो, नाना शंकर सेट वाला. चलो, वी हैव 10 मिनट्स. क्या करना है बोलो? 16 कोल्ड ड्रिंक मैं नहीं पिता. किती पॅन आहेत पहिले बघू दे तरी. 3, 6, 6, 2, 8 पानं जर मिळालं तर मला एकतरी 20 मिनटं लागतील. नको ना, सोडून देतो ना. ठीक आहे, वी विल स्टॉप. बट नेक्स्ट टाइम थोडं मग तिथून नेक्स्ट टाइमपासून खेचायला लागेल, बिकॉज आपला पहिलाही PPT कवर नाही हुआ है. 7 PPT असे. थोडंफार अभ्यास करा. समाज सुधारक इज व्हेरी इम्पॉर्टंट एग्जाम पॉइंट ऑफ व्यू.